मुलामध्ये जरा थोडे तरी वडिलांचे गुण असते तर. आणि जे भेटलो, वी हेटेड इच अदर. आय नेव्हर रिअलाइज की मी असं म्हणतेल्याचा अर्थ काय झाला. I didn't even realize. Hasta watashi wa jimu e ikimasu. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलेलं आहे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या आयुष्यातल्या शिक्षणाचा चौकटी बाहेर जाऊन विचार केलाय आणि त्याच्यावर खूप काम देखील केलेलं आहे. याविषयी आपण सगळं जाणून घेणारच आहोत अमृता लँग्ज यांच्याकडून, म्हणजेच अमृता जोशी आंबडेकर. त्यांच्या भाषा प्रेमाविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 22हून अधिक भाषा त्यांना येतात. त्या शिक्षिका आहेत, करिअर काउन्सिलिंग करतात आणि होम स्कूलिंग पेरेंट देखील आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासात त्यांना साथ देणारे त्यांचे पती, जे रिन्युएबल एनर्जीमध्ये खूप मोठं काम करतात, असे गौरव आंबडेकर. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. तुम्ही मला वाटतं असे समोर, पडद्याच्या समोर पहिल्यांदा येत आहे ना? येस, कॅमेरा समोर. मी नेहमी प्रेक्षक म्हणून जास्ती सांगत आहे. अच्छा, वाव. पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही एक अनुरूप जोडपं आमच्या दृष्टीने आहात आणि तुम्ही द अनुरूप शो वर पहिल्यांदा येत आहे दोघं. कमाल. आपण अर्थात तुम्हाला दोघांना तुमच्या लग्न प्रवासाविषयी, तुमच्या संसाराविषयी सगळं जाणून घेणार आहोत. तर तुम्ही दोघं आधी कुठे भेटलात? नाही, तुम्हाला पण बोलायचं आहे. आम्ही कुठे भेटलो याची सुरुवात थोडी मी फ्लॅशबॅक पासून सांगितलं तर चालेल का? सो 2000 आणि बरं तारखांसहित सांगणार, कारण ही स्टोरी तारखांसहित. आणि तुमच्या लक्षात राहतात त्या तारखा? नाही, आमच्या रिलेशनशिप मधली सुबोधती आहे. करेक्ट. सो 2007 ऑगस्ट मी जपानला गेले होते. आणि मीनवाईल माझी आईने, टिपिकल आई, आता मुलीचं लग्न झालं पाहिजे वगैरे या ह्याच्यात तिने माझी एका मॅट्रिमोनियल साईटवरती माझी प्रोफाईल क्रिएट केली होती. ओके. आय हॅड नो क्लू, मला अजिबात कल्पना नव्हती. मी जपानवरनं आले आणि ॲज युजल सो मी तेव्हा क्लासेस घेत होते, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स, भाषांतर करायचे. घरी फोन वाजला, मी उचलला, आम्हाला जरा चौकशी करायची आहे. आणि आय वॉज लाईक, हा बोला ना. आता माझ्यामध्ये चौकशी म्हणजे काय, भाषांतर, क्लासेस काय म्हणजे. आणि देन देवर लाईक की नाही, अमृता जोशी विषयी जरा विचारायचं. म्हटलं बोला ना, मी अमृताच बोलते. आणि मग देवर लाईक की नाही म्हणजे लग्नाचं असं बोलायचं. आणि देन आय वाज लाईक ओके, होल्ड ऑन, दिस इज समथिंग डिफरंट. ओके. आणि मग वन थिंग लेट टू अनदर. आणि मी आईला सांगितलं की आई, असं कसा काय रॅन्डम कॉल येऊ शकतो, काय केलंयस ते सांग. आणि मग मला कळलं हिने मॅट्रिमोनियल साईट वरती एक माझं नाव नोंदवलंय. म्हटलं ओके, फेअर इनफ. पण ही अशी प्रोफाईल कोण लिहितं यावरती मी पहिलं तर चिडले की जणू काही ह्याहून चांगल्या मुली नाहीच आहेत या जगात, हीच ती एक बेस्ट. एवढं लिहिलं होतं, एवढं सुंदर. म्हटलं हॅलो, गेट बॅक टू रियालिटी. आणि मग मी ती प्रोफाईल जरा एडिट करून रिअलिस्टिक बनवली. काही नियम घातले आईला की आपण कुठेही एक्सप्रेस इंटरेस्ट करणार नाही, जी स्थळं येतील तिथे बघायची. पहिलं आधी मी आणि मुलगा जो पण असेल त्याच्याशी चॅट करणार, बोलणार, भेटू. आणि मग जर काय असेल तर मग आई वडील इन्व्हॉल्व्ह होतील, नाही तर नाही, असे वगैरे मी फुल नियम वगैरे करून. अँड आय वॉज देअर ऑन दॅट साईट फ्रॉम ऑगस्ट 2007. मस्त भरपूर जणांना बघितलं, भेटले. अट वॉज ओनली वन, मला मुंबईत बाहेर नाही जायचंय, मुंबईत. आणि हा बिचारा ह्याची प्रोफाईल
कारण का माझी क्रिएट झाली. मी पहिलाच इंटरेस्ट म्हणजे माझ्या बहिणीने क्रिएट केली, तिने क्रिएट केलं आणि तिने जो पहिला इंटरेस्ट जो केला तोच तिने सगळ्यांना बघितलं. 31 मार्चला याची प्रोफाईल याच्या बहिणीने क्रिएट केली आणि 1 एप्रिलला एक हे आलं, प्रपोजल आलं. ओके, आता याच्या बहिणीने एक्सप्रेस इंटरेस्ट केला आणि माझ्या आईने तो ऍक्सेप्टही केला. सो आयडियली त्या दोघींनी लग्न करायला पाहिजे होतं. आणि मी पुण्यात होते तेव्हा आणि आईने मला फोन केला, अमृता मुंबईचा मुलगा आहे, खूप छान आहे. म्हटलं आई तुला सगळंच खूप छान वाटतं आणि 1 एप्रिलला कोणाची प्रोफाईल असं काही येत नसतं. एप्रिल फूल. म्हटलं आई ही फेक प्रोफाईल असू शकते, 1 एप्रिलला कोणतरी मस्करी करत असेल, व्हॉट इज रॉंग विथ यू. नाही असं काही नाही, मला गट फिलिंग आहे. म्हटलं यार काय कसलं गट फिलिंग. म्हटलं ओके, बट वन थिंग लेड टू अनदर. 4 एप्रिल पर्यंत आम्ही दोघं चॅट करायला सुरुवात झाली. आमच्या दोघांच्या आया फोनवर बोलल्या होत्या आणि देन वी स्टार्टेड चॅटिंग. बरं आम्ही चॅट करायला जी काय सुरुवात केली, बिकॉज सी वी बिलॉंग टू दॅट इरा ऑफ ऑर्कुट. ऑर्कुट, करेक्ट. सो ऑर्कुट, मग चॅटिंग सुरू झालं. बरं SMS होते तेव्हा आणि याची बहीण आलेली UK वरून, मनीषा तेव्हा आली होती. सो दे हॅड गॉन टू काश्मीर. ओके, आणि तिकडनं रोमिंग चार्जेस वर SMS मी आता कहवा पितोय वगैरे वगैरे पर्यंत गेलो होतो. आणि 18 एप्रिल 2008ला आम्ही भेटलो जिप्सी चायनीजला आणि जे भेटलो वी हेटेड इच अदर. पूर्ण उलट. आय वॉज लाईक हा काय मुलगा आहे. सो ओके, आय टेल यू थोडी चुकी आहे. आणि तुम्हाला पण असं झालं? तुम्हाला पण सेम झालं? हो, नाही म्हणजे आम्ही चॅट करताना आय कुड सी की जुळताय किंवा मन ऍटलीस्ट जुळतात, विचार जुळताय. करेक्ट. बट एकमेकांना बघितल्यावर एक एक्सपेक्टेशन असतं ना, ते एकदम असं माझं ते झालं की एक्सपेक्टेशनचं सडनली माझ्या डोक्यात एक असं एक चित्र होतं आणि समोर आलेलं चित्र वेगळं वाटलं मला. त्यामुळे मी म्हटलं की काहीतरी चुकतंय, रियालिटी ती सांगेल. सो व्हॉट हॅपेंड वॉज, माझं एक मत असं होतं की मी ज्या कोणाला भेटेन व्यक्तींना आय विल नॉट असं ड्रेसअप आणि मी अवतारात जाईल की मी ही अशी आहे, ठीक आहे तर ओके, नाही तर नाही. सो मी फुल अवतारात होते. आणि बरं नॉट जस्ट दॅट, हा असा फुल तयार ॲज इन ही वॉज लाईक अप टू डेट ड्रेस. कारण पुरुषांचं फॉर्मल म्हणजे काय, अजून फॉर्मल शर्ट घातलेला अँड सो आम्हाला तेव्हा ऑब्व्हियसली हे असं माहित नव्हतं की हा एवढा कमी बोलणारा वगैरे आहे. कारण चॅट वरती चांगला चॅट करणं इझी असतं ना, समोर कोणी बोलत नसतं. समोर कोणी बोलायला लागले की मग आवाज लाईक एकतर हा प्रचंड हळू आवाजात बोलतोय, हा काय बोलतोय हे माझ्यापर्यंत ऐकू, आणि मी लाऊडस्पीकर जन्मालाच लाऊडस्पीकर घेऊन आले, अजूनही माझा राईटचा कान. सो आय वॉज लाईक हा एकतर हळू बोलतो एवढा, हे एवढे दोन मी एवढं बोलते, हा 2च शब्द होते, मी इझिली नॉट इंटरेस्ट ऑफ व्हॉट इज इट. आणि मग समहाव इट जस्ट यु नो आम्ही काही बोलतच नव्हतो. बरं आम्ही एवढं ढीकभर जेवण ऑर्डर केलं होतं, कोणीच खाल्लं नाही, दोघांनी काही खाल्लं नाही. अँड बरं खाऊन झालं वगैरे. आता हा जे काही बोलतो ना म्हणजे मोजके 2 ओळींमध्ये त्याची जी काय अख्खी कहाणी संपून जाते, त्याचं मिसकम्युनिकेशन कसं होतं त्याचं उत्तम उदाहरण. जेवण झालं, सगळं भरपूर उरलेलं, तर पॅक करून घेतलं. कारण त्या जिप्सीवाल्यालाच वाटलं की अरे हे काय म्हणजे हे किती काही खाल्लं नाही या दोघांनी. आणि मग खाणं जे पॅक करून आलं तर मला म्हणतो की आम्ही काय करतो, असं खाणं वगैरे उरलं ना की आम्ही असं गरिबांना देऊन देतो, तर तू नेशील का. त्याचं वाक्य जे काय चुकलं, तो म्हणाला मला नंतर सांगतो बरं का, की मला असं म्हणायचं होतं की तू मी आता मुलींपर्यंत जाणार, ट्रेननी जाणार, मी कुठे एवढं सगळं घेऊन जाऊ, तर तू नेशील का, तू जवळच राहतेस, तू कोणातरी वाटेत देशील. म्हणजे एवढं सगळं तू बोलला नाहीस, तू वाक्य एकच बोलला होता. मी सगळं माझ्या मनात बोललो आणि एवढंच समोर पूर्ण मिसकम्युनिकेशन. फ्युरियस.
की असा काय हा arrogant आय डिडंट इवन रिअलाइज की मी गेलो त्याच्यानंतर 2 दिवसांनी आय नेव्हर रिअलाइज की मी असं म्हणते त्याचा अर्थ काय झाला समोरच्यासाठी. मी घरी बरं मी आले तोपर्यंत माझी आई फुल एक्साइटेड मेन डोर उघडा ठेवून शी वॉज लाईक तिथेच अशा फेऱ्या मारते. मी अशी पार्सल आणि बरं हातामध्ये एवढं मोठं पॅकेट दिसलं खाण्याचं. आता तिला काय माहिती ते खाण्यासाठी मिठाई पहिल्याच दिवशी प्रेझेंट. आय वॉज लाईक ओ माय गॉड आई हे उरलेलं जेवण आहे. नाही आणि मग तू तुझ्या आईला हे पण सांगितलंस ना की त्यांनी हे भिकाऱ्यांना देतात नाही काय कोणाला देतात तर मग हे म्हणून त्यांनी मला दिलंय. तर तिची आई तिला वरतून म्हणाली मग ठीक आहे मला देतो. म्हणजे तिच्या आईने तिचा तो इगो जो होता तो त्यावेळी शांत करण्याचा प्रयत्न केला. बट त्यानंतर पुढचे 2-3 दिवस देर वॉज नो चॅटिंग फुल सन्नाटा. आणि आय वॉज लाईक हा ओके लेट्स मूव्ह ऑन म्हणजे प्रॉब्ली डिडंट वर्क ऑर व्हॉटएव्हर. सो 3 दिवसांनी ह्याचे बाबा म्हणजे माझे सासरे ही मेसेज मी ही सेड आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय लाईक ओके. आणि मग आम्ही फोनवर बोललो आणि ते म्हणाले मला माहित नाही काय झालं पण जो मुलगा रोमिंग चार्जेस वरती काश्मीरवरनं काश्मीर बघण्याचं सोडून चॅटिंग मध्ये गुंग होता ऑल ऑफ अ सडन तुम्ही बोलत नाही आहात. पुढे होईल ना होईल मला माहित नाही पण मला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. आणि आय वॉज लाईक ओके ठीक आहे. म्हणजे आता असं मोठी व्यक्ती आपल्याला कसं म्हणते तर ऑब्व्हियसली हा ठीक आहे भेटूया या घरी वगैरे. सो आई बाबा आणि बहीण असे 3 आले. ओके. परत मी आईला म्हटलं बघ मुलगा कसा आहे आला का भेटायला. आई बाबा बहीण आले. सो तुझा पर्स्पेक्टिव्ह पण सांग. हा कारण का मी काय झालेलं की मी त्या इमेजच्या सडन याच्यातनं गेलेलो ना की एक एक्सपेक्टेशन आणि एक समोर बघितलं तर माझ्या डोक्यात ते होतं. मी गेलो परत आणि मी माझ्या आई बाबांना म्हटलं मी कन्फ्युज आहे तुम्ही जा ओके तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा. अच्छा. म्हणून मग मी गेलो नव्हतो की तुमचं इंडिपेंडेंट ओपिनियन द्या. ते तिन्ही असं पकडलं की मला केवढा मोठा इगो आहे की मी आलो. आणि आय लाईक्ड फ्रँकली स्पीकिंग मला ते 3ही आवडले. एक किती चांगले आहेत मुलामध्ये जरा थोडे तरी वडिलांचे गुण असते तर वगैरे मी असं बोलून गेले फुल. आणि मग त्याचे आई बाबा म्हणाले की नाही म्हणजे सासू सासरे म्हणाले की नाही तुम्ही आमच्या घरी या एकदा असं वगैरे दोघांना मला आणि आईला म्हणाले. आणि नाव लाईक हा ठीक आहे जाऊ वगैरे. आणि आम्ही तेव्हा पण मग मी म्हणत होते मग मी नाही येत ना तूच जा ना आता मी काय येऊ. बट देन यु नो टिपिकल इंडियन आया नाही तू ये वगैरे. आम्ही गेलो भेटलो आणि त्यानंतर वी मेट अ कपल ऑफ टाइम्स अँड सो तो ही ओपनली बोलला जे काय त्याच्या डोक्यात चाललेलं ते. आणि मग फायनली लक्षात आलं की ओके असं काही नाहीये. आणि दॅट्स दॅट. आणि मग लगेच लग्न केलं की परत थोडा वेळ घेतला. सो आमचं साखरपुडा 18 मे लगेचच 18 मेला आमचा साखरपुडा आणि मग 20 डिसेंबरला लग्न त्याच. बट आय थिंक आमचे पर्सनॅलिटीज थोड्या वेगळ्या असल्या थोड्या म्हणजे मी एक्स्ट्रोवर्ट आहे तो इंट्रोवर्ट आहे असं एक बेसिक सोडलं. ऍज इन ओके सिलेक्टिव्ह इंट्रोवर्ट इज दॅट्स अ गुड वर्ड. बट बाकी आम्ही भरपूर सेम आहोत. हा म्हणजे ट्रेड्स बघितले तर भरपूर विचार करण्याची एक पद्धत सिमिलर त्यामुळे ते कुठेतरी मॅच होत होतं. ते चॅटिंग मधनं पण दिसतं विचार करण्याची पद्धत सिमिलर आहे. फक्त कदाचित जसं की म्हणाली की एकमेकांशी बोलताना पूर्ण मिसकम्युनिकेशन. पूर्ण बोलायची सवय नाही खूप जास्ती बोलायची सवय. असं म्हणजे कसं नाही भांडण वगैरे झालं तरी आय विल से इट लाईक सगळं ते बोलून मोकळं संपवायचं. आणि ही लाईक असं मग एक वाक्य मग असं कुठेतरी काहीतरी आय एम लाईक हॅलो जस्ट से तू गप्प कसा राहू शकतो. आणि दॅट ते इरिटेट जास्ती करतो ना लोकांना करतो. तू एवढं बोलतेस मग मला बोलायला अजून चान्सच नसतो ना. पण हे कळायला थोडी वर्ष लागली असतील ना लग्न झाल्यानंतर ते कळायला की हे असा म्हणजे कॉन्ट्रास्ट काय इश्यू आहे तर हा इश्यू आहे. मग तो हँडल कसा केलात? आय थिंक ओव्हर द इयर्स वी लर्न की
कसं हँडल काय झालं पाहिजे. आणि आय डोंट थिंक म्हणजे असं काही नाही, इनिशियल फेजेस मध्ये भांडणं एक्स्ट्रीम म्हणजे एक्स्ट्रीम म्हणजे एकमेकांशी बोलत नाही वगैरे असं काही नाही, नो प्रॉब्लेम. आणि मला ही इज ओके म्हणजे न बोलतो हा बेसिक स्वभाव आहे. मला चालत नाही, मी अशी अनोळखी माणसं माझ्या बाजूला असे मी बोलायला सुरुवात करते यार. ऍक्च्युली मी तिला विचारतो ओळखतेस का त्यांना, आणि त्यातून एवढ्या भाषा येतात म्हणजे कुठे परदेशात गेलात तरी गप्पा मारायला. पण ते ऍक्च्युली चांगलं आहे, तिला भाषा येतात ते. मी तिला कितीतरी वेळा सांगेल तुला राग आला ना तू कुठल्या तरी दुसऱ्या भाषेत बोल, मला कळणार नाही तू बोलत राहा. मस्त आयडिया. अरे पण त्यांनी माझं समाधान कसं होईल त्याला कळलं नाही तर. जसं माझं समाधान ती बघते ना की मी न रिॲक्ट केल्याने माझं समाधान होत आहे. बापरे. पण त्यामुळे सुरुवातीच्या काळात भांडायला भांडलं जोरदार छान. फक्त एकमेकांना मारायचं राहिलेलं काय म्हणतात ते संस्कारात नाही म्हणून मारलं. बट आय थिंक सो यु नो इनिशियल इयर्स आर ऑलवेज द टेस्टिंग इयर्स. आणि म्हणजे बरं ह्याचा अर्थ आता एव्हरीथिंग इज गुडी गुडी असंही काही नाहीये होतं, बट दॅट्स ओके राईट. दॅट इज व्हॉट इज लाईफ आणि दॅट्स नॉर्मल. पण आता तेवढा वेळ गेला त्यामुळे आपल्याला माहिती आहे की भांडण झालं तरी त्याचा विषय काय असतो, एकदम फालतू विषय असतो त्याच्यावर काहीतरी भांडतोय आणि नंतर लक्षात येतं आपण का करतोय. काय कुठे स्टार्ट झालं तेच आठवत नाही. मग 7 दिवसांनी म्हणायचं अच्छा जाऊ दे ठीक आहे आता. आणि बाकीची कामं एवढी असतात. व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपण कामांचे. आता किती वर्ष झाली लग्नाला? 17 ना चालू आहे ना? 17 चालू आहे. अच्छा 17 चालू आहे. कमाल. आणि मग तेव्हा सुरुवातीला जेव्हा आपण एकमेकांना ओळखत असतो त्या दरम्यान खूप काहीतरी गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात आणि कदाचित अशी एखादी गोष्ट घडली का ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की हो हीच ती व्यक्ती आहे आणि आपण एकत्र आहोत हे छान आहे. तो जो काही प्रॉब्लेम असेल किंवा जो काही किस्सा असेल तुमच्या आयुष्यातला ज्याच्यामुळे तुम्ही अजून छान एकत्र आलात. अजून छान एकत्र असं एक प्रसंग असा मला एक प्रसंग असा आहे आठवतोय. नाही एक प्रसंग असा नाही, आपल्या जर्नीच आहे ओव्हर द इयर्स. एक प्रसंग म्हणजे तसं बघितलं तर मुलगा, कारण मुलाचा जन्म आणि त्यात मग पुढचं त्याचं की मुलाबद्दल काय तुम्ही करणार, कसं करणार, त्याला कसं एज्युकेट करणार. आणि ते सगळं खूप सिमिलर थॉट प्रोसेसेस होत्या आमच्या. त्यामुळे आणि बरं जनरली पालकांमध्ये असतं ना गुड कॉप बॅड कॉप वगैरे असं काहीच नव्हतं आमच्याकडे. आम्ही दोघंही वी यूज टू ऑलवेज वी स्टील आर ऑलवेज ऑन द सेम पेज. त्यामुळे त्याची म्हणजे ते रोल प्ले आमचा एकदम परफेक्ट होतो. मुलासाठी पण परफेक्ट आहे, आमच्यासाठी पण परफेक्ट. पण आय थिंक दॅट वॉज लाईक द पॉइंट वेअर वी सेड आपलं अजून जुळत आहे. नाईस. आणि मग दोघांनी मिळून तुम्ही हे तुमचं जे होम स्कूलिंग आहे किंवा पेरेंटिंग आहे जे वेगळ्या पद्धतीचं तुम्ही तेव्हा सुरू केलं तर त्यावर आधी काय विचार होता तुमचा? मे बी आपण लग्नाच्या आधी पण काही स्वप्न रंगवलेली असतात मूल आणि पण तेव्हा तर होम स्कूलिंग काही नव्हतं. सो तुम्हाला नव्हतं. अच्छा. ते कोणी कसं ठरवलं तुम्ही? आम्ही फ्रँकली स्पीकिंग वेगवेगळ्या शाळांचे इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत. आम्ही दोघांनी बसून वेगवेगळे असे इंटरव्ह्यूज मध्ये पेपर असतात पालकांचे, त्याचा वेगळा निबंध माझा वेगळा निबंध, मग बघतात आई वडिलांचे आयडिओलॉजीज मॅच होतात असं सगळं आम्ही वेळेपणा केलेलं आहे फुल ऑन. ओके. आणि मग कुठेतरी वी वर लाईक की नो यार दिस इज नॉट राईट, काय करतोय. आणि सो होम स्कूलिंगची कॉन्सेप्ट थोडी मी आधी वाचलेली. दॅट इज 2 ह्याच्यात ना. एक म्हणजे टोटो चॅन वॉज वन स्टोरी दॅट ऑलवेज फॅसिनेटेड मी. आणि दुसरं म्हणजे रीडर्स डायजेस्ट मध्ये एक आर्टिकल मी वाचलेलं जेव्हा मी कॉलेज दरम्यान होते की एक अमेरिकेतला मुलगा त्याला त्याच्या आई वडिलांनी होमस्कूल केलं होतं आणि मग कसं त्याला बऱ्याच गोष्टी करता वगैरे आल्या. आणि मग मी तेव्हा शिकत असताना मला असं झालेलं की आपल्या इथे असं किती भारी असतं ना, असतं तर मग मला किती अजून भाषा शिकता आल्या असत्या. आणि सो मी BA इकॉनॉमिक्स माझं मुंबई युनिव्हर्सिटीतनं डिस्टन्स एज्युकेशनने केलं. त्यामुळे कुठेतरी होमस्कूलिंग हा कॉन्सेप्ट
मला माहिती होता, पण मी माझ्या मुलासाठी खरंच ते अंमलात आणेन असा विचार डायरेक्टली केला नव्हता. तो विचार करण्याची वेळ तेव्हा आली होती. आणि तेव्हा तो इंटरनॅशनल स्कूलमध्ये जायचा, तिकडनं मग मी पुढे माउंट. अच्छा. आणि हे कितवीत? तो ज्युनियर केजी, अर्धवट ज्युनियर केजी. सो ही गौरवनी तेव्हा मग एक सजेस्ट केलं की होमस्कूलिंग. ओके, म्हणजे इनिशियली त्याच्यासाठी पण तो एक वेगळा एक असा, कारण सी ही इज अ व्हेरी एक्सेल शीट गाय. तो खूप असा म्हणजे की हा हे असं स्ट्रक्चर. मला हे नाव आवडलंय, एक्सेल शीट गाय. कमाल. मी सांगू का? हो, त्याच्याकडे ना एक्सेल शीट म्हणजे एक्सेल शीट, पाय डायग्राम असं सगळं असतं. त्याची गरज नाही मला. हो, त्याही त्या पाय डायग्रामची गरज आहे. त्याच्यामध्ये अमृताचा एक असा चंक असतो. सो दॅट इज नॉट, आय मीन ओके, आता ओव्हर द इयर्स आय एम ओके, बट लग्न झाल्यावरती मला कळायचं नाही हा माणूस हनीमूनला पण असं एक्सेल शीट भरतोय. म्हणजे फुल प्लॅनिंग वाले आहात तुम्ही, राईट? येस. मी ते माझ्या रेफरन्ससाठी असतं की मला पाहिजे असतं की किती पैसे कुठे खर्च झाले, कधी झाले, का झाले, आणि मग पुढे काय येणार आहे. माझ्याकडे अभ्यास प्लॅन म्हणजे प्लॅन आहे. आणि मग प्लॅनला मग तुमचा एक प्लॅन ए असतो, प्लॅन बी असतो, प्लॅन सी असतो. ते सगळं माझं आहे. ते असतं त्याच्याकडे. पण ओके, सो मी पण ऑर्गनाईज करते, पण माझं वेगळ्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन. म्हणजे आता जसं आम्ही होमस्कूल केलं, तर होमस्कूलिंग मध्ये आम्ही काय नेमकं करणार ह्याचं अर्थातच ऑर्गनायझेशन जे काय होतं ते माझ्या एंडला सगळं तयारी होती. सो या व्हॉट ही सजेस्टेड वॉज की आपण एक वर्षभर लेट्स ट्राय होमस्कूलिंग. इफ इट वर्क्स आउट फाईन, नाहीतर मग आपण त्याला परत सिस्टम मध्ये घातलं. आणि आम्ही मग अर्धवट ज्युनियर केजी पासून होमस्कूलिंग सुरू केलं. मग त्याला आम्ही कुठेतरी वाटलं की ही वॉज एन्जॉईंग होमस्कूलिंग, पण जो समाज आहे ना तो थोडासा त्याला पण क्वेश्चन करायचा, आणि तो खूप लहान आहे या सगळ्यासाठी फेस करायला. या सो मग आम्हाला कुठेतरी त्याच्या डोक्यात नेगेटिव्ह हे कुठेही थॉट्स यायला नको या बाबतीतले होमस्कूलिंगचे किंवा स्कूलिंगचे. कारण आम्ही होमस्कूलिंग करताना असं नव्हतं केलं की शाळा वाईट आहे वगैरे, असं कुठेही या नेगेटिव्ह थॉटनी आम्ही सुरू केलेलं नव्हतं. बरोबर. त्यामुळे मग सिनियर केजी अर्धवट किंवा एंडलाच राईट आम्ही त्याला परत शाळेत घातलं. आणि मग ते तू पहिली अर्धवट पहिली पण अर्धवट, कारण मग त्यावेळी तो स्वतः येऊन म्हणाला की आपली शाळा जास्ती चांगली आहे, अच्छा आपण करूया. दॅट वॉज अ रिइन्फोर्समेंट की हा त्यालाही आवडतं. आणि त्यांनी त्याच्या मनात ठरवलं या एवढ्या कमी वयात, तर इट वॉज इझियर फॉर हिम ऑल्सो टू टेल अदर पीपल की त्याला असे कोणी प्रश्न विचारला तू कुठे जातोस. म्हणजे आधी तो थोडा हे व्हायचा की मी शाळेत जात नाही वगैरे, तो एक्सप्लेन करायला पाहिजे की आय होम स्कूल. नंतर ही केम टू टर्म्स की कोणी त्याला विचारलं तू कुठल्या शाळेत जातो, होम स्कूल. कोणी विचारत नाही पुढे. लोकांना वाटतं होमस्कूल नावाची स्कूल आहे. त्यांनी आयडिया काढली म्हणजे ही त्यांनी स्वतःच्या डोक्यात ती एकदम क्लिअर केली आहे. आणि ते खूप विचारायला लागले की तो हे पण सांगायचं ना की यू कॅन गुगल इट. यू कॅन गुगल. फार प्रश्न विचारू नका, गुगल करा. आणि म्हणजे माझ्यासाठी ते फार चांगलं होतं की माझ्यासारखे असे 2 वाक्यावर सांगून हे त्यांच्याकडनं चालू असेल ना, गुगल करा, हे बेस्ट आहे. तो गौरव 2.0 आहे. पण तेव्हा बाकी घरून काही विरोध झाला होमस्कूलिंगला? नॉट रिअली. आई वडील नाही दोन्हीकडनं. म्हणजे आय थिंक सो सासू सासरे काय, माझी आई काय, अगदी म्हणजे त्यांचा खूप छान पाठिंबाच होता, सगळ्यांचा सपोर्टच होता की हे काहीतरी वेगळं होतं अर्थातच त्यांच्यासाठी सुद्धा. पण त्यांनी जेव्हा हा कॉन्सेप्ट समजून घेतला तर विरोध नव्हताच. इनफॅक्ट सगळं नवीन होतं, सो त्यांच्यासाठी ते लर्निंग होतं आणि ते त्यांनी तसंच घेतलं. सो दॅट वॉज गुड. आणि आमच्या दोघांच्या केसमध्ये असं होतं की आम्ही दोघांनी ते एकत्र येऊन ठरवलेलं. म्हणजे आधी मी कारण काय एका साच्यातनं आलेलो, ही पण तशी साच्यातनंच आलेली, ही पण शाळेतच गेली. बरोबर. पण तिचा एक जो होमस्कूलिंगचा अभ्यास होता, म्हणजे तिने होमस्कूलिंग करायच्या आधी भरपूर अभ्यास केला की होमस्कूलिंग काय आहे, कुठे होतं, त्याचे उपयोग काय. आम्ही बोललो, कितीतरी वेळा बोललो की का करायचं, काय नाही करायचं, काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. आम्ही दोघं कन्व्हिन्स झाल्यावर देन आमचं काम होतं की बाकीच्या म्हणजे फॅमिलीमध्ये बाकीच्यांना पण हे सांगणं, कन्व्हिन्स करणं
आणि त्यांचे ऑब्व्हियसली प्रश्न कारण हा कॉन्सेप्टच माहितीच नाही त्यांना समजावणं की हे काय आहे हे त्यांना समजावल्यावर दे ऑल्सो लाईक आणि त्यांचं एक सिम्पल होतं की म्हणजे ओके तुमच्या दोघांनी तुम्ही डिसाईड केलंय आणि तुम्ही ते पार पाडणार आहात तर ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत. वाव. कारण मागच्या पिढीनी सुद्धा या वेगळ्या विचाराला सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि सपोर्ट म्हणजे त्यांचं तो व्हिजिबल सपोर्ट असणं जास्त महत्वाचं आहे. कारण का काय होतं की कधी कधी लोक विचार करतात की हा आम्ही सपोर्ट करतोय पण मग ते त्याबद्दल काही बोलत नाही किंवा दुसऱ्याला कदाचित सांगायला जात नाहीत कोणी जर विचार. तसं नव्हतं आमच्या इकडे. कारण का मग त्यांना थोडं कन्व्हिन्स झाल्यावर ते पण दुसऱ्यांना सांगत होते की हा होम स्कूलिंग म्हणजे काय तर हे म्हणजे होम स्कूलिंग. अजून काही पाहिजे असेल गुगलला विचार. होम स्कूलिंगच्या गुगलला इकडे गुगल आहे घरातलं गुगल इकडे आहे. होम स्कूलिंगचं गुगल तर आहेच. हो करेक्ट. पण तुमचे आपापले एवढे उद्योग आहेत तुम्हाला तर अनेक उद्योग आहेत तुमच्या कामाविषयी पण आम्हाला प्लीज सांगा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. दोन वाक्यात मी रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये काम करतो. म्हणजे रिन्युएबल एनर्जीला मराठीत काय बोलतात ओके. सो मी सॅनी म्हणून एक कंपनी आहे त्यात मी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे त्यांच्या इंडिया बिझनेससाठी. आम्ही बेसिकली पवनचक्की विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चर करतो. पवनचक्की हा शब्द आठवल्याबद्दल येस त्याबद्दल तर आम्ही ते मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि म्हणजे आजकाल बरेचशा न्यूज आयटम्समध्ये पण वाचलं जातं की विंड टर्बाईन किंवा सोलर. तर मी त्या फील्डमध्ये ॲज अ मॅन्युफॅक्चरर आणि ॲज अ कमिशनिंग करणं म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी सप्लाय होते ती सप्लाय करणं हे ह्या व्यवसायात आहे. ओके ओके. मग तुमचे एवढे उद्योग असताना हे होम पेरेंटिंग मॅनेज करणं ते शिकवणं हे सगळं कसं केलं ते आता हे जे डिसिजन आहे ते खरं ॲक्च्युली आमच्या दोघांमधलं खूप मोठं डिसिजन होतं. कारण का होम स्कूलिंग करताना आम्ही दोघांनी एक तर रिअलाइज केलं की ते डिसिजन घेताना सुद्धा की एका पेरेंटनी फुल टाइम ते जॉब आहे त्यांच्यासाठी. करेक्ट. म्हणजे बरेच वेळा आपण असं म्हणतो ना की आणि तो बेसिकली तिने ठरवलं की ती करणार कारण का शी इज द एज्युकेटर आय एम नॉट. बरोबर. म्हणजे मला जर उद्या माझ्या मुलाला जर शिकवायला जरी सांगितलं जसं माझं व्हायचं माझ्या बाबांबरोबर की माझे बाबा मला काही शिकवायचं मला काही कळायचं नाही. मी सांगायचो गाईड द्या हे गाईडमध्ये लिहिलंय तेवढं मला सांगा. ते सेम माझं माझ्या मुलाबरोबर पण व्हायचं. बट तिने एज्युकेशन फील्डची असल्यामुळे तिला माहिती आहे की काय शिकवायचं आहे कसं शिकवायचं आहे. त्यामुळे डिसिजन वॉज की हां तुझा हा फुल टाइम जॉब आहे. ओके. आणि हे रिअलाइज करणं की हा जॉब आहे म्हणजे इट इज नॉट लाईक की तू स्टे ॲट होम मॉम आहेस नाही. तुझा हा फुल टाइम जॉब आहे. तू मुलाबरोबर 8ला तुमची जर शाळा चालू होते तर सगळ्यांची शाळा चालू होते तुमची पण चालू होते. सुट्टी नाही आहे. ते 12 महिने तुमची ती शाळा 8 ते 12 1 2 व्हॉटेवर ती चालणार. त्यामुळे तिने सॉर्ट ऑफ तिच्या करिअर सॅक्रिफाईस केलं तसं बघायला गेलं. आणि विच आय एम म्हणजे नॉट अ ग्रेट फॅन ऑफ. कारण माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे की करिअर असणं सुद्धा. आणि माझा प्रश्न तिला अजून एक दुसरा हाही होता की होम स्कूलिंग कितीपर्यंत 10वी पर्यंत आहे. 10वी नंतर तू काय करणार आहेस याचा पण विचार. म्हणजे आज तो पहिली सो कॉल्ड आहे पण 10वी झाल्यावर तू तुझ्या कामाचं काय करणार कारण का तो मग मेन स्ट्रीम जाणार. तू काय करणार. बरोबर. किती छान. हे आधीच रिअलायझेशन सगळं आधीच आम्ही हे विचार करून. आणि तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की गौरव हे सॅक्रिफाईस नसेल दिस विल बी अन इन्व्हेस्टमेंट सो डोंट वरी अबाउट आता मला कळतं इन्व्हेस्टमेंट. आणि अर्थात म्हणजे आता तो होमस्कूलिंग करतानाही मी फ्रीलान्सर असल्या कारणाने थोडेफार कामं मी घेत होते. छोटे प्रोजेक्ट्स किंवा मोठा प्रोजेक्ट असेल तर एक प्रोजेक्ट अ इयर असं वगैरे घेऊनही मी केलेले आहेत. आणि आता मी परत फुल टाइम आय एम अ करिअर कोच त्यामुळे परत मी फुल टाइम गेलेले कारण आता आमचा मुलगा कॉलेजला जातो. सो त्याने 10वी लवकर दिली. 12व्या वर्षी 10वी दिली ऑगस्ट. पण मग तसं सगळं नियमात बसलं ते बसवलं कारण आपल्याकडे कोऑपरेट करणं नियमांनी हे खूप अवघड. सो केम्ब्रिज बोर्डात तुम्ही येऊ शकता त्यामुळे तशा पद्धतीने मग केलं. आणि आता तो 11वीत आहे कॉलेजला जातो 14 वर्षाचा आहे. मध्ये आम्ही एक गॅप इयर घेतलं आणि या सो अशा रीत्या होमस्कूलिंग आम्ही केलं. बट या सगळ्यामध्ये ना काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कसं आहे ना मी एका अशा माझं एक व्यक्तिमत्व म्हटलं
किंवा तर आय एम मोर ऑफ अ काय बरं म्हणता येईल फॅमिली पर्सन किंवा गौरव मला नेहमी म्हणतो की अमृता काय सॉरी हम साथ साथ है. अमृता लाईफ इज नॉट सूरज बड जाती या फिल्म हे मला तो नेहमी म्हणत असतो आणि माझ्यासाठी ते असं खूप हे असतं. सो ही इज अ व्हेरी रिअलिस्टिक पर्सन की हे असं आहे, हे खरं आहे, हे रिअल आहे अमृता. आणि मी जरी रिअलिस्टिक असले 90% ऑफ द टाइम तरी 10% मी थोडी अशी ड्रामा आवडतं कारण का ते लगेच आवडतं मनाला तुमच्या एक पॉझिटिव्ह रिइन्स्टेटमेंट होतं. सो त्यामुळे आमच्या होमस्कूलला रियालिटी चेक सतत ठेवणं की लाईक म्हणजे जरी कोणी पाहुणे असतील किंवा नातेवाईक असतील किंवा कोणी माझ्या मित्रमैत्रिणी असतील, परिवार कोणीही असेल, तरी समजा मैत्रिणी म्हणाले की अगं पण तू आहेस ना घरी, तरी ही वॉज द वन हू सेड की ती घरी आहे म्हणजे आमची होमस्कूल आहे ती. सो डोंट टेक हर फॉर ग्रांटेड. हे म्हणण्यासाठी जो सपोर्ट किंवा हे जे एक भक्कम काय बरं म्हणता येईल सपोर्ट पाठिंबाच आहे हा जो होता हा त्याचा होता. त्यामुळे हे शक्य होतं कारण हे सुद्धा असणं खूप गरजेचं आहे, प्रश्नच नाही. आणि नॉट जस्ट दॅट बट अपार्ट फ्रॉम दॅट आमच्या घरात अजून एक वियर्ड गोष्ट आहे ती म्हणजे आमच्या घरात मेड वगैरे हा हाऊस हेल्प नाही. पण अगेन हे शक्य आहे कारण आम्ही एकमेकांना मदत करत नाही. आम्ही दोघं जर हे घर चालवतोय तर आम्ही दोघं त्या घराचे घटक आहोत म्हणून आम्ही कामं करतोय. अशा विचारांनी ती केली जातात आणि दोघांनाही एका बाबतीत आमचं प्रचंड सेम थॉट प्रोसेस आहे. दॅट इज ओसीडी आहे. हे बरं आहे पण दोघांनाही आहे ना. काही बाबतीत बरं आहे, काही बाबतीत नाहीये. का सांगतो, जसं आता समजा हा ग्लास आहे, हा मला इथे आवडतो, मी इथेच ठेवतो. तो तिला इथे आवडेल याची गॅरंटी नाही ना. तिला किचन मध्ये आवडेल, तिचं किचन मध्ये आवडणार, त्यामुळे ती उचलून आणि मग आमचं माझा काय उचलून नेलास इथे ठेव परत. सो ओव्हर द इयर्स वी डिस्कवर्ड मग की हा त्याचा कप आहे ओसीडीचा आहे, हा माझा ओसीडीचा कप आहे. तुझा कप तू ने, माझा इथे राहू दे मी. क्लिअर. छान छान. त्यामुळे म्हणजे आमचं ओसीडी टू द लेवल की म्हणजे आमचा चहा पण जो बनतो ना सकाळी. सो आय थिंक ओव्हर द इयर्स आम्ही फक्त आमच्या रिलेशनशिपवर नाही काम केलेलं तर आम्ही दोघं सकाळी जो चहा पितो त्यावर काम तेवढंच ते फायनाईट. म्हणजे आता आम्हाला माहिती आहे की एवढं पाणी घेतलं, एवढंच हे घातलं, त्यात एवढाच तो लेमन ग्रास घातला, त्यात एवढाच तो तीच चव तशीच राहिली पाहिजे. बरोबर. त्यामुळे तो इतका मेजरमेंटनी परफेक्ट ओव्हर द इयर्स आम्ही तो असा ट्रायल अँड एररनी बनवलेला आहे. केमिस्ट्री ऍब्सोल्युटली. की आता म्हणजे असं झालेलं की आम्ही बाहेर गेलो ना तर पंचायत होते आम्हाला चहाच नाही आवडत है ना, तरी हा पिऊ शकतो बिचारा. माझं ट्रॅव्हल असतं त्यामुळे मला, पण मी ट्रॅव्हल केलं तरी मी बाहेर नाही पिऊ शकत. हो, मला तो तसाच लागतो आता. पण ओव्हर द इयर्स आपण जे म्हणतो ना की रिलेशनशिपवर आपण जे काम करतो, आय थिंक सो दिस इज द लर्निंग की तुम्ही फक्त तुमच्या नात्यावर नाही तर त्याचबरोबर या छोट्या छोट्या गोष्टींवरही काम करत असा कळत न कळत. बेसिक म्हणजे अगदी जसं चहा, इट्स अ व्हेरी बेसिक थिंग. सकाळी दोघांना हवा, दोघांना तीच चव आवडते, पण दोघांना ती चव आता कशी आवडते, का आवडते याचं जर तुम्हाला हिस्ट्री माहिती असेल देन इट्स इझियर. पण मग हे तुम्ही डिव्हिजन करून कसं घेतलं का ते आपोआप झालं? कारण होम स्कूलिंग, घरात हेल्प नाही म्हणजे सगळी घरातली कामं आपण करतोय, शिवाय तुमचे बाहेरचे उद्योग अनेक आहेत आणि ट्रॅव्हलही दोघं खूप करत असतो. मग घरातल्या ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात कधी कधी आपण ठरवून घेतो किंवा त्या आपोआप ठरतात, तर तुमच्या बाबतीत कसं झालं? आय थिंक ते कसं आहे माहिती का, हा ऑटो मोडवर आहे आमच्या. जसं आता हा सकाळी उठला की ह्याला व्हॅक्युम, अख्खं घर व्हॅक्युम केल्याशिवाय ह्याला चैन नाही पडत. ओके. सो हा करायलाच जातो. ह्याचं व्हॅक्युमिंगचं लेवल अशी आहे की आमच्याकडे पाहुणे येणार असतील ना तर हा सांगतो की चाट जर करणार असेल तर रगड्या पॅटीस चालेल, शेव कुरमुरेवाले प्रकार करू नको कारण ते उडतात, लोक खाताना सांडतात, असे पदार्थ बनवू नको वगैरे सांगतो मला.
कारण माझं लक्ष तिकडे असतं. म्हणजे तो एक जरी असा कुरमुरा उद्या मला साफ करायचं. उद्या नाही, तो पाहुण्यापुढे व्हॅक्युम क्लीनर डायसननी असं करायला लागतो कधीतरी त्याच्या अंगावर करशील. केलेलं आहे एकदा त्यांनी चिवडा खाताना. ते दद्दूंच्याच. नाही काय केलं ते पण सांगा आम्हाला. व्हॅक्युम अंगावर नाही केलेलं, अंगावर केलेलं म्हणते खाली असं म्हणजे पायाच्या इकडे थोडं पाय उचला फक्त असं. त्यामुळे आपोआप ऑटो मोडवर काही गोष्टी होऊन जातात, आम्हाला त्या कळतच नाहीत. आणि आता कसं आहे ना, त्यामुळे बघून बघून माझ्या मुलालाही सवय. मी आता समजा हीच ट्रॅव्हलिंग, हा चायनाला आहे किंवा काय, तर माझा मुलगा कॉलेजला जाताना, म्हणजे त्याचं लवकरचं कॉलेज आहे खरं तर, घरातनं आम्ही 7:15 7:30 निघतो, पण तो सकाळी व्हॅक्युम करतो. सो आता ते सवयी लागून गेलेल्या आहेत. आणि असं म्हणजे आम्हाला कधी सांगण्याची त्यामुळे त्याला वेळ मिळाली की अरे तुझी खोली साफ कर वगैरे, असा प्रश्न नाही. खोली बिलीचा संबंधच नाहीये. यू आर पार्ट ऑफ दिस किती छान घर. त्यामुळे हे करायचं, हे घटक आहोत आपण या घराचा. वा वा, कमाल. एकूण आता होमस्कूलिंग वरून तो कॉलेजला गेलाय, तर मग खूप फरक जाणवला असेल ना. म्हणजे साधं बोर्ड चेंज केलं मुलांनी तरी त्यांना फरक जाणवतो किंवा त्यांच्यावर परिणाम होतो. तर ते त्यांनी कसं हँडल केलं आणि त्यासाठी तुम्ही कसा सपोर्ट केला? वेल, टू टेल यू फ्रँकली, आमचं होम स्कूलिंग होतं ना, तरी आम्ही होम कमी भटकायचो जास्ती. सो त्याला एक्सपोजर म्हणायचं तर प्रचंड होतं. सो त्यांनी अमेरिकेमध्ये काही स्टडी प्रोग्राम्स केले होते, युनायटेड नेशन्सच्या एका प्रोग्रामसाठी वगैरे तिथे गेला होता. आम्ही स्कुबा डायव्हिंगला मेक्सिकोला गेलो होतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी, आम्ही बॅकपॅक केल्या युरोपमध्ये. सो इतर लोकांमध्ये राहणं आणि वावरणं हे त्यांनी खूप लहानपणापासून वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये आणि हे केलेलं आहे. परत आमची होमस्कूलिंग कम्युनिटी पण आहे, तिकडेही त्यांनी खूप, म्हणजे ही वॉज पार्ट ऑफ दॅट. सो तो एक सोशलायझेशनचा असा काही प्रॉब्लेम नव्हता. ओके, आमच्या बाबतीत एक वेगळं असं होतं की हा खूप लहान आहे वयाने इतर मुलांपेक्षा, कॉलेजला जेव्हा गेला तेव्हा. बट ओके, म्हणजे इनिशियली थोडंसं त्या दुसऱ्या मुलांसाठी हे एक वेगळं होतं की अरे हा एवढूच आहे आणि आमच्या बरोबर आहे आता कॉलेजमध्ये. ते एक थोडं होतं. I think over the few days he managed and it was all okay. All okay. Basically शाळेत किंवा कॉलेजची जी स्लँग असते ती त्याला माहित नव्हती. बरोबर. हा, ते बाकीच्या मुलांना ती माहिती होती. एक तर याचं एज होतं, प्लस ही ती लँग्वेज, ती स्लँग लँग्वेज माहिती नसल्याने थोडंसं एक इनिशियल एक हिकअप म्हणा किंवा एक कुठेतरी त्याला, आणि त्या वयातले ते वेगळे रिलेट करणं ते तेवढं त्याला एक तो फेज होता की काही दिवसांचा, की जिथे त्याला कळत नव्हतं की समोरचे काय बोलतायत, की ते त्याची खेचतायत का दे आर अप्रिशिएटिंग रिअली का काय, व्हॉट इज हॅपनिंग. मग ते तिथे त्याला थोडंसं एज्युकेट करणं की बाबा जरी आम्हाला पण ही स्लँग आता आम्हालाही माहित नाही, कारण आम्ही पण पास आउट होऊन आमचे भरपूर, पण ते काय बोलताय, त्यांचा टोन काय आहे हे तुला कसं कळावं हे त्याला थोडंसं सांगावं लागलं. बट ठीक आहे, ही इज मॅनेजिंग. आणि दॅट वॉज बिकॉज प्रायमरीली ऑफ एज, कारण हा लहान होता आहे त्यामुळे एक तो बॅरियर होता. बाकी होमस्कूलिंग आणि स्कूलिंगचा असं कधीच बीन आउट आणि लोकांबरोबर वेगवेगळ्या. इनफॅक्ट सो आम्ही जेव्हा युरोप स्टडी टूर म्हणजे बॅकपॅक केलं स्टडी टूर मध्ये, सो आम्ही युथ हॉस्टेलमध्ये वगैरे राहिलेलो आहोत, त्यामुळे त्यांनी तो सगळा वेगवेगळा अनुभव घेतलेले आहेत त्यांचे. पण हे पण तुमच्या डोक्यातून आलेली गोष्ट आहे का की असं आपण त्याला फिरवत शिकवणं गरजेचं आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी आपण न्यायचो. आणि तो ही हॅज ट्रॅव्हल्ड मोर कंट्रीज देन मी. इज इट? या दोघांनी म्हणजे बेसिकली हे दोघं होम स्कूल त्यांची स्कूल, आणि ह्याला अशी काही एवढी सुट्टी नाही, मी सुट्टीत फक्त मी त्यांना एका कुठेतरी एका देशात भेटून तो आम्हाला नंतर भेटायचा आणि 4 दिवस 5 दिवस 7 दिवस तो आमच्यावर. बट बाकी मग आम्ही असे मी 3-1 आठवडे वगैरे केलेलं आहे. वा वा. आणि मग त्यालाही तितक्याच लँग्वेजेस येतात? चालू केलेला, बट त्याचा तेवढा कल नाहीये. आणि कुठेही म्हणजे सो ही इज फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, आय एम लँग्वेज पर्सन,
पण तो बायोकेम पर्सन आहे. आणि आय थिंक अगेन पालक म्हणून आम्हाला हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपली आवड आहे किंवा आपलं एक पॅशन आहे म्हणून आपण ते मुलांना एक्सपोज करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आम्ही त्याच्या पुढे तो सगळा बुफे मांडलेला की बाबा हे आहे हे आहे हे आहे. ही चोज बायोकेमिस्ट्री तर बायोकेमिस्ट्री म्हणजे असं आहे. बट मॅथ्स कम्स नॅचरली टू हिम. अच्छा. पण लँग्वेजेस त्याचा तेवढा कळच नाही. छान. आता पुढच्या प्रश्नांकडे जाण्याआधी आमच्याकडे एक आठवणींची सफर असते बरं का. तुमचेच काही फोटोज आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्या काय आठवणी आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ते कधी घडलं कुठे घडलं त्याची काही पुढची मागची गोष्ट असेल तर ती. नक्की नक्की चालेल. येस. सो हा पहिला फोटो आहे. हॅलोवीन. आमच्या फ्रेंड्सच्या घरी हॅलोवीन पार्टीचा फोटो आहे. आणि इम्प्रॉम्प्टू आहे म्हणजे हे काय आम्ही असं घालून गेलो नव्हतं. इनफॅक्ट तो मास्क जो आहे ना तो माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा त्याचा मास्क घ्यायला लावला आणि तिची ओढणी तिथेच जाऊन तुम्ही रेडी झालाय. आम्ही आमच्या अशाच म्हणजे नॉर्मल याच्यातच गेलेलो आणि हॅलोवीन आहे म्हणून आम्ही. कमाल कमाल. रत्नागिरी. काय बाईक ट्रिप वगैरे? बाईक ट्रिप नाही, बाईक पण आमची नाहीये. बाईक माझ्या एका काकाची आहे. अच्छा. तो आलेला आम्ही रत्नागिरीला गेलेलो. रत्नागिरी माझं आजोळ म्हणजे बाबांचा आजोळ टिपिकली माझं. तर तिकडे आम्ही गेलेलो तेव्हा तो आलेला बाईक घेऊन. तर बाईक वरती फोटो म्हणून आम्ही बाईकवर फोटो काढला फक्त. म्हणजे स्टुडिओत आपण कसं काढतो चंद्रावर वगैरे पूर्वी. मला येते चालवता पण तिला भरोसा नाही मागे बसण्याचा. मग फक्त फोटो काढलात की एक राऊंड पण? नाही फक्त फोटो काढला. सिरियसली? तिला बाईक वरती तिला बसण्यात हेच नाही. अजिबात नाहीये. मी याच्या बाजूला गाडी ही इज अ व्हेरी गुड ड्रायव्हर बट मला थोडस असं होतं कधी कधी की आणि थोडं शांतपणे चालवावं. म्हणजे शांतपणे म्हणजे स्पीड नाही चालवत, डोकं शांत. ते आपल्याकडे अशक्य आहे इथे राहणं. मी पण एक उत्तम ड्रायव्हर आहे. पण नाही मी पण उत्तम ड्रायव्हर आहे तेव्हा मी पण चिडलेलीच असते. पण तरी माझं सांगणं कर्तव्य आहे की नाही असं. पण म्हणजे तुम्ही दोघंही चिडलेले असता? सेम असतं. अच्छा. पण त्यांनी शांत राहायचं. तिचा अजून आहे. ती स्वतः चालवताना जर मी तिच्या बाजूला बसलेलो असेल तरी ती चिडलेली असते फक्त माझ्यावर. कारण का मी तिला सांगत असतो असं नको करू तिकडेच पाय त्या बा तुझ्या पुढे गेला. मी नाही करत. तो फरक आहे माझ्या चिडण्यामध्ये. हा फरक आहे की मी कोणाला जायला देत नाही म्हणून ती चिडते. ती जायला देते म्हणून मी चिडता. वा वा कमाल. लंडन हे रॉयल थिएटरला लायन किंग शो अगस्त्याला आवडतो लायन किंग. कमाल अनुभव ना. एकदम मस्त छान. येस. संकेतचं लग्न. माझ्या चुलत भावाचं लग्नातला फोटो. त्यात मी थोडा वेगळा दिसतो. कारण ही रिड्यूस्ड अ लॉट. So this is me at 95 kgs and this is me at 81 kg now. So आता तो दररोज ऑलमोस्ट 9-10 किलोमीटर असाच धावू शकतो. आणि एका दमात अशा म्हणजे 50 एक पुशअप. कोविड मध्ये 75 पुशअप एका दम्यात वगैरे मारायचं. कोविड आल्यावर थोडा वेळ मिळाला. आणि मग सो कोविड मध्ये लोकांचं कधी असं झालं की जंक वगैरे जास्ती खात होते. आम्ही जास्ती हेल्थ कॉन्शियस झालो कोविड मध्ये. आणि फुल योगा व्यायाम जोरदार डबल करायला लागलं. पण ते कंटिन्यू पण केलं. प्रत्येकाचं ते कंटिन्यू नाही होत. नाही ते त्याचा एक इफेक्ट दिसला म्हणून ते ऑटोमॅटिक कंटिन्यू झालं. कोविडच्या एका वर्षामध्येच तेवढं वेट लॉस इफेक्टिव्हली स्वतःने काहीतरी केल्याने वेट लॉस झालं इन्स्टेड ऑफ औषध. हा कोविड मध्ये 15 किलो ही लॉस्ट 15 केजीज त्या एका वर्षात. कोणाला तरी वाटलं असेल की काय झालं तुम्हाला कोविड झाला होता का. अजूनही लोक विचारतात अजून बारीक झालं काय सगळं ठीक आहे ना. मला व्हायचंय बारीक म्हणून झालं बाकी काय. कारण आपल्याकडे पटकन त्या गोष्टीकडे लक्ष असतं ना लोकांचं. नाही बायको खायला देत नसेल. टेन्शन आहे का काही. नाही बट असं डाएटिंग वगैरे काही नाही. आम्ही दोघंही खाण्याचे शौकीन आहोत. ही इज लाईक
मॅसिव्ह फूडी, म्हणजे त्याला प्रचंड सगळं खायला आवडतं, गोड अति आवडतं, ज्याच्यावरती त्यांनी कंट्रोल आणलेला आहे आता. बट तरी जेवण झाल्यावरती असं घरी बनवलेली खीर किंवा शिरा असं थोडंसं गोड तर पाहिजे. बरोबर. हे कोणीतरी वेगळंच दिसतंय मला. हे कोण आहेत? साखरपुड्यातला फोटो 17-18 वर्ष आधीचा. हा 17 वर्ष. अरे तुझी वाढत चालली वर्ष. आपलं 6 महिन्यांनी लग्न झालं ना. 17 वर्ष साखरपुड्याच्या वेळेस आहे. त्यावेळी ऍक्च्युली मी अजून बारीक झालेलो, कारण का मला त्याच्या जस्ट साखरपुड्याच्या आधी कावळी झाली. त्यामुळे वेगळे दिसत आहे. नाईस, खूप गोड आहे फोटो. थँक्यू. हा तूच सांगितलं पाहिजे. हा रिसेंट आहे. सर्वात जास्त रिसेंट आहे. ओ, वर्ल्ड फास्टेस्ट रोलर कोस्टरवर मी प्रचंड भित्रट व्यक्तिमत्व आहे. फरारी वर्ल्ड मधलं रोसा. ती भित्रट आहे म्हणजे मी भित्रट म्हणजे माझ्यासाठी म्हणजे डायनॉसॉर, माझ्यासाठी मुंगी म्हणजे डायनॉसॉर. पण मग बसला तरी मी तिला बसवलं जबरदस्ती. दिस इज लाईक अ वन टाइम एक्सपिरियन्स, यू शुड से. असं करून मी तिला बसवलं. आणि मी अशा लल्लू पंजू रोलर कोस्टर असतात ना, त्यात बसलेले. अच्छा. ती पण त्याच्यामध्ये पण मी किंचाळते. म्हणजे इमॅजिकाला एकदा मी बसलेले वगैरे, आणि त्याच्यात पण मी किंचाळले वगैरे, आणि सगळे माझ्याकडे बघत होते. इमॅजिकाचं पण नंतर सांगतो. मी सांगणार, तुम्ही सांगा. करेक्ट. बरोबर. सो फरारी वर्ल्डला रॉसामध्ये जेव्हा बसले, सो ती जी सुरू होते ना, म्हणजे तुम्हाला गॉगल वगैरे घालून बसवतात, आणि मग जी नंतर काही कळतच नाही, आणि मी ज्या लेव्हलला किंचाळत होते ना, म्हणजे मला असं थोड्या वेळी वाटलं मी 3-4 वेळा मेले आणि जिवंत झाले, असं काही अनुभव होता माझ्यासाठी तो. आणि बरं ते सगळं नंतर ती कोस्टर येऊन जी शांत होते, अशी मी काही शांत झाले, मी किंचाळतच राहिलेले. आणि हा म्हणतोय अमृता पण आलोय, जरा संपला, तो गप्प बस. द एंटायर म्हणजे तो सगळेच जे बसलेले सगळे आमच्याकडे बघत होते की काय म्हणजे ही बाई किती किंचाळते. माझा नंतर आवाज गेला होता. आय वॉज लाईक नो. आणि बरं त्यानंतर वाटतं नाही पण ते दुबईला स्काय डाईव्ह केल्याशिवाय कसं होईल, म्हटलं बस झालं. वन्स इन अ लाईफ टाईम, म्हणजे माझं लाईफ टाईमच एंड करायचं आहे का तुला आता एकाच ट्रिप मध्ये. आय एम नॉट. सो दॅट वॉज द किस्सा. आणि इमॅजिकामध्ये काय झालं? इमॅजिकामध्ये आम्ही तिघं गेलेलो, मी, ही आणि अगस्त्य. मी आणि अगस्त्य आम्ही पुढच्या ह्याच्यात बसलो. ते डबल सीटिंगचं होतं. ही मागे बसली, तिच्या बाजूला अजून एक मुलगा येऊन बसला, आणि ती राईड चालू झाली. आता मॅडमला भीती वाटते. तिने अगस्त्य आणि मला का बसवलं की अगस्त्य बरोबर तू बस, तू जग काय. म्हटलं ओके ठीक आहे, तू बस मागे. बस ती राईड चालू झाली, आणि ती जसं त्या राईडनी थोडासा स्पीड पकडला तसं मॅडम घाबरल्या, आणि मग मॅडमनी त्या बाजूच्या मुलाचा हात पकडला आणि घट्ट पकडून बसल्या ती राईड पूर्ण संपेपर्यंत. ती राईड परत आली, त्या मुलगा म्हणजे तो ही वॉज पार्ट ऑफ अ ग्रुप, 5-6 असे यंग मुलं होती. आणि ज्या तो मुलगा नंतर तो म्हणला हो गया मॅडम, हो गया मॅडम, ते हो गया आंटी, आंटी 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 येस हो गया आंटी. आणि मग आंटीला सोडून ज्या तो उतरला, त्या ते 4 मित्र त्याला चिडवतोय आंटीने पकडा. प्लीज. कमाल. त्याला असं झालं असेल काय माझी वाया गेली राईड. मी राईड मध्ये काय आणि बसलो, आणि ही आंटी सो माझं आणि रोलर कोस्टर वगैरे म्हणजे माझा आणि ऍडव्हेंचरशी काहीही संबंध नाहीये. अगस्त्यासारखंच आहे म्हणजे बेसिकली. त्यामुळे ह्यानी मला असं फुल ऑन जबरदस्तीने वेगवेगळ्या गोष्टींवर बसवलं. म्हणजे फेरारी वर्ल्ड एक्सपिरियन्स एकदाच असं सगळीकडे एकदा म्हणतो आम्ही. सो आमच्या लग्नाआधी आम्ही लडाखला गेलो होतो, तर तेव्हा आम्ही दोघं आणि अजून एक कपल असं आम्ही 4 होतो, आणि सोमोरिरी लेक वरती आम्ही टेंट मध्ये राहिलेलो -10 मध्ये, आणि रात्री वाऱ्याने ते टेंट अख्खं फडफड फडफड फडफडतंय तिकडे, आणि मी सबंध रात्री गौरव कोणतरी आहे म्हटलं गब्बस वार आहे. एंटायर रात्री आम्ही फक्त एकच कॉन्व्हर्सेशन केलं, गौरव कोणतरी आहे, गौरव कोणतरी आहे, काही नाही वारा आहे झोप, काही नाही वारा आहे झोप. नंतर तर असं झालं मी झोपलोय तिथे असा हात लागला, मी म्हणतो वारा आहे.
काहीतरी वेगळं म्हणायचं असेल तरी वारा आहे. ऍक्च्युली काय झालेलं की ऑक्सिजन लेवल कमी झालेलं, त्यामुळे ते तिला कळत नव्हतं की ऑक्सिजन लेवल कमी. रात्री ऑक्सिजन लावावं लागला तेव्हा मला कळलं अच्छा बाबा हिला म्हणजे डोकं करत असेल. नाही एवढ्या आता किती 22 भाषा ना वाढलाय आकडा. नाही 22 परकीय आपल्या 4 आणि इंग्रजी अशा 27 भाषा. अर्थातच म्हणजे त्यामध्ये काम चालू आहे. म्हणजे आता शिकवण्यापेक्षा जास्ती करिक्युलम सेटअप करणं वगैरे आणि पुस्तकं लिहिणं लहान मुलांसाठी ह्यावरती मी जास्ती काम करते. वाव. पण मग या सगळ्यात प्रेमाच्या भाषेविषयी काय सांगाल? तुमच्यासाठी काय आहेत प्रेम? तुमच्यासाठी काय दोघांसाठी? माझ्यासाठी प्रेम काय आहे? बापरे किती कठीण भाषा आहे. असं आपण विचारच करत नाही ना. त्या निमित्ताने करा. तेच प्रेम आहे. विचार नाही करावा लागत, हेच प्रेम. वाव वाव वाव, that's deep, not expected, very good. Excel sheet works. Excel. ते एंटर केलं की फॉर्म्युला रन झाला सगळं संपलं. आय थिंक येस, माझ्यासाठी पण मी तेच म्हणेन की ज्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागत नाही कुठली गोष्ट बोलताना, किंवा मला असं जर त्याच्याशी काही बोलायचंय तर मी असं सांगू का, असं केलं तर त्याला असं नाही ना वाटणार, असं म्हणजे कुठल्याच क्षणी तो विचार पडत नाही तुमच्या मनात. विचार न करता जे घडू शकतं तेच प्रेम. एकमेकांशी बोलताना आम्हाला काही इनिबिशन्स नाही, आम्ही एकमेकांशी काहीही बोलू शकतो. विचार करून नाही, विचार नाही करावा लागत. आता मी हे सांगताना हिला कसं सांगू, हिला काय वाटेल, की हिला काय समजेल. तुम्ही अगदी जरी माझ्या आईबाबांबद्दल हिच्या आईबद्दल आहे, आम्हाला जे आहे तसं आम्ही बोलू शकतो. नाही, सो ट्रान्सपरन्सी आहे. आणि वन थिंग इज देअर की आम्ही आय डोंट थिंक आपण काही लपवा छपवी, कारण आम्ही दोघं एकमेकांना जज नाही करत, त्यामुळे कुठेच तसं कधीच नाही. आणि आय थिंक सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट, आणि म्हणूनच ते ट्रस्ट बिल्ड झालेलं आहे. म्हणजे ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी इज प्रेम बेसिकली. अरे वा, नाईस. आजकाल हे जे पार्टनरशिप विषयी म्हणतात की 50-50 पार्टनर्स, 60-40 पार्टनर्स, म्हणजे नवरा बायको किंवा लिव्ह इन किंवा जे काही, तर प्रत्येकाचा पर्सेंटेज वेगवेगळा असतो. किंवा याविषयी तुमचं काय मत आहे दोघांचं, की असे काही पर्सेंटेज विषयी विचार करावा का फ्लो बरोबर जावं का? गो विथ द फ्लो ना. म्हणजे तुम्ही पर्सेंटेज आखून होऊ नाही शकत माझ्या मते. नाही, आणि तुम्ही ज्यावेळी तुम्ही पर्सेंटेजेस डिफाईन करायला लागता त्यावेळी तुम्ही बाउंड्रीज डिफाईन करता बेसिकली, राईट. आणि तुम्ही कुठल्या याच्यात पर्सेंटेजेस मोजता हेही इम्पॉर्टंट आहे. मग काय होतं की काही लोक पर्सेंटेजेस पैशाच्या याच्यात मोजतात. मग ती रिलेशनशिपच तुमची चुकीच्या बेसवर उभी आहे. तुमचं पर्सेंटेजेस जर तुम्हाला मोजायचं, तुम्ही 100 द्या, 0 ठेवा ना समोर, काय फरक पडतो. तुमची समजूत जोपर्यंत तुमच्या दोघांचं एक डोकं सेम लेवलला मिळतं आणि विचार मिळतात, पर्सेंटेजेस डोंट मॅटर. आणि पर्सेंटेजेस असतीलच तर बोथ शुड गिव्ह 100%. बोथ गिव्ह 100, मग काही 200% आउटपुट मिळेल. सो तुम्ही अनेक देशांमध्ये दोघंही फिरता. कामासाठी कोण जास्ती बाहेर असतं? तुम्ही कामासाठी जास्ती, म्हणजे लॉंगर ड्युरेशन. ओके. मग कुठे कधी होतात असं, आणि अशी काही वेळ आली की तुम्ही दोघंच घरी आहात, तुम्ही आणि मुलगा, तर त्या वेळेला कसं मॅनेज केलं इतकी सगळी कामं? वेल, आय थिंक अगस्त्य लहान होता, 3-1 वर्षाचा होता, नाही अजून लहान, 2-1 वर्षाचा होता, तेव्हा हा साऊथ आफ्रिकेत होता वर्षभरासाठी. म्हणजे लॉंग डिस्टन्सच झालं. कम्प्लिटली लॉंग डिस्टन्स. इनफॅक्ट त्यानंतरही मग दिल्लीत होता वर्षभर दिल्लीत होतो. सो तर माझं म्हणजे प्री कोविड सुद्धा माझं, जरी मी जाऊन येऊन असलो तरी ती मला वीकेंड नवरा म्हणायची. वीकेंड नवरा, वीकेंड बाबा असायचा. कारण का माझं म्हणजे मी मंडेला जायचो, मी फ्रायडेला परत यायचो, तसंच असं. आणि माझं म्हणजे मी दिल्लीला तर असताना आय हॅव डन 52 वीकेंड्स, दिल्ली मुंबई, प्रत्येक वीकेंडला यायचं जायचं हे मी केलेलं आहे. ओके. साऊथ आफ्रिकेत असताना आय थिंक हे लोक महिनाभर हे लोक आलेले माझ्याकडे राहायला. आणि तेव्हा सांभाळायचं म्हटलं तर अगस्त्यानी हिला सांभाळलेलं, कारण का हिला मोशन सिकनेस आहे भरपूर. फ्लाईट मध्ये तिचं पूर्ण फ्लाईट असो, सगळी वाहनं म्हणजे, आणि सगळ्या वाहनांमध्ये पण इनफॅक्ट
केबिन प्रेशरनी तिची हालत खराब झाली आणि मग अगस्त्य मला सांभाळ येताना सगळीकडे इनफॅक्ट अगस्ट आणि मी जिथे 2.5 years. येस कसं सांभाळायचं आईला खरं तर 2 वर्षाच्या मुलांनी. आई गेली उलटी करायला की हा तिची पर्स घेऊन असा बसायचा. नाही पण आम्ही बॅकपॅक केलंय किंवा सो आयरनी ऑफ माय लाईफ इज की मी इतके फिरले आहे आणि ओके मला मोशन सिकनेस आहे म्हणून इट हॅज नेव्हर स्टॉप्ड मी. मी सगळीकडे जाते. मी अगस्त ते मला म्हणतो की आई सगळीकडे DNA सोडून येते तिचा. युएसला पण असताना मी व्हेल स्पॉटिंगला गेलो तेव्हा सुद्धा सेम आणि बोटीत होते हलत होती बोट ही उलटी करते आणि अगस्त्य तिला असंच थोडं वर केलंच तर व्हेल दिसेल. त्यालाही आता सवय झाली असेल ना म्हणजे आणि तो मॅनेज करतो काळजी घेतो आणि तो ऍक्च्युली भयंकर जबाबदार आहे म्हणजे तो जबाबदारीने सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे हा जरी तिथे होता बाहेरगावी होता वर्ष वगैरे पण मला असं कधी त्यामुळे जाणवलं नाही की बापरे मला एकटीने सांभाळायचंय किंवा असं कधीच काही जाणवलं नाही. आणि आय थिंक मोस्टली तोपर्यंत टेक्नॉलॉजी पण थोडी तशी इव्हॉल्व झाली आणि व्हिडिओ कॉल्स वरती वगैरे आपण रेग्युलरली बोलायचो. बँकिंग वाईज सगळं ऑनलाईन होतं. ऑल दॅट वॉज सेटल. आणि आय थिंक सो आम्ही दोघं जरी लॉंग डिस्टन्स लोक म्हणतात की डिफिकल्ट असतं वगैरे पण माझ्या मते इफ यू हॅव गुड कम्युनिकेशन बिटवीन यू बोथ तुम्ही दोघं जर तुमच्या दोघांमधलं बारीक काही जे काही कॉन्व्हर्सेशन आहे काही घटना आहे गोष्ट आहे ती तुम्ही एकमेकांबरोबर शेअर करायला जर तुम्हाला काही वाटत नसेल तर मग तुम्ही बाजूबाजूला आहात का अजून 12 कोसावर कुठे आहात त्याचा फरक पडत नाही असं मला वाटतं. आणि आमचं परत कसं आहे माहितीये का आमच्या दोघांमध्ये फक्त खूप व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. सो वेगवेगळ्या विषयांचे व्हॉट्सअप ग्रुप करून ठेवलं तुम्ही. पेमेंट कामं कुठली कामं ती पण डिफाईन करून म्हणजे त्या निगडीतलं काही शोधायचं असेल रेफरन्स तिकडेच मिळतं. डॉक्युमेंट पण मिळतं सगळं काही मिळतं. बरोबर. सो आय थिंक आमचं व्हॉट्सअप एक्सेल शीट्स इतक्या मायक्रो लेवलला ऑर्गनायझेशन असल्या कारणाने मला नाही वाटत त्यामुळे की हा प्रवास करत असो किंवा मी स्टडी टूर्स घेऊन जाते. सो मी जपानला 8-10 दिवस असले स्टडी टूरवर तरी हा इझिली मॅनेज करतो. म्हणजे आय थिंक आता वी आर यूज टू इट. सो बापरे. मग हे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही वेगवेगळ्या नावांनी करून ठेवले आहेत. जस्ट टू बी क्लिअर की फायनान्सेस म्हणजे इथे बोलायचं काय आहे ग्रुप आहे. ओके. मग कॉन्व्हर्सेशन्स मध्ये म्हणजे फॅमिली डिस्कशन्स किंवा फॅमिली रिलेटेड किंवा कॅलेंडर्स ती मॅच्ड आहेत. माझं ऑफिस ट्रॅव्हलचा एक ग्रुप आहे त्याचं तिकीट बुक झालं की ते तिकडे येतं सो तिथे शोधायचं. मग मी इंडिव्हिज्युअल कुठे ट्रॅव्हलला जात असेल जसं जपान स्टडी टूरला असा एक असे वेगवेगळे किंवा हेल्थ रिलेटेड आहेत. म्हणजे आम्ही कोणाचंही ब्लड टेस्ट केली काय केली की तो रिपोर्ट तिकडे आहे तो चार्ट तिथे अपडेटेड आहे किंवा कुठल्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल तर ते तिथे अपडेटेड आहे. अगस्त्य म्हणजे आमच्या मुलाचे शिक्षणाचे रिलेटेडचे डॉक्युमेंट्स आयडीज इम्पॉर्टंट आयडीज आधार कार्ड आणि मग ते सो मग ते पटकन कुठे फॉरवर्ड करायचंय ईमेल करायचंय की आमची शोधाशोध होत नाही पटकन ते तिकडनं मिळतं आणि पाठवता येतं आणि मग तो माहितीये नेमकं कुठल्या तारखेला कुठे काय तो रेफरन्स आहे ते मिळतं आणि मग ते इट्स क्लिअर. म्हणजे एक ग्रुप आहे ज्यात आम्ही फक्त एकमेकांशी बोलतो त्याचं नाव पण तिने ठेवलंय चॅट विथ गौरव. नाही सो ओके त्याच्या मागचं कारण असं आहे याचे 2-3 नंबर आहेत. सो मला इंडिव्हिज्युअली वेगवेगळीकडे त्याला निरोप नको पाठवायला म्हणून एकच ग्रुप आहे चॅट विथ गौरव ज्याच्यावरती त्यांचे वेगवेगळे नंबर आहेत. तुला आवडेल त्या मोबाईलवर बघ पण बघ हे बघायचंय असं म्हणजे हे आपण बोललोय हे बघ आता. हे वेगळे पण आहे तुमच्या हे माहितीये तुम्हाला. हा ओसीडी पण असेल. हा बरोबर असू शकतो पण छान आहे हे पण ऑर्गनाइज्ड असणं हे पण छान आहे. आम्ही आमचं एक कम्युनिकेशनचा एक चॅनल असा टेक्नॉलॉजी ठेवलाय. टेक्नॉलॉजी आहे आणि आय थिंक सो आता कसं आहे माहितीये का म्हणजे हल्ली भरपूर ठिकाणी वाचायला म्हणजे वाचतो आपण
की लोकांना अँझायटी येते किंवा प्रेशर्स येतात. सो आय थिंक सो तुम्ही जर खूप ऑर्गनाइज्ड असाल, खूप म्हणजे ठीक आहे, म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलला नाही, पण तरी एक तुम्ही 90% ऑफ द तुमच्या ज्या गोष्टी आहेत दिवसात घडणाऱ्या त्या जर तुमच्या ऑर्गनाइज्ड असतील तर आय थिंक सो ती एक अँझायटी पण तेवढी डेव्हलप होत नाही, म्हणजे बऱ्यापैकी कमी होते. हॅव्हिंग सेड दॅट, आम्हाला जर वेळेत कुठे पोचायचं असेल तरी म्हणजे वेळेत म्हणजे आम्ही आम्हाला आमचे सगळे मित्रपरिवार चिडवतात. देर इज इंडियन स्टँडर्ड टाइम अँड देर इज आंबेडकर स्टँडर्ड टाइम. सो वेळेच्या अर्धा तास पण तुम्ही आम्हाला घाबरवलंच आहे. नाही आम्ही तसे असेच येतो, म्हणजे आम्ही असं कोणाकडनं काही अपेक्षा वगैरे पण ठेवत नाही. एकदा तर आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, पार्टी होती, कोणीतरी पार्टीला बोलवलं त्यांची, आणि आम्ही 7 onwards गेलेलो. आम्ही 6:30 गेलो. तेव्हा त्यांचं ते केटरर पासून सगळे जस्ट येत होते, म्हणजे सेटअप पण काहीच नव्हतं. आणि आम्ही 6:30 गेलो आणि त्यांची पार्टी चालू झाली 8:30-9ला. तोपर्यंत आम्ही निघालो आम्ही. कारण आमचं थोडं आणखी एक असं आहे की मंडे टू फ्रायडे मध्ये आमचा दिवस सुरू होतो सकाळी 4:30 वाजता आणि झोपतो रात्री 8, 8:30, 9 म्हणजे मॅक्स असं वगैरे. म्हणजे बापरे 9 4:30 हो करेक्ट. आणि मग हे रुटीन काय आहे? 4:30ला उठून काय असतं? म्हणजे एक आहे डबा, पण दुसरी गोष्ट आहे की आम्हाला इन जनरल सुद्धा लवकर उठायला आवडतं. म्हणजे शनिवार रविवारी मला उठवू नको, मला जरा खूप झोपायचंय, 5:45ला उठतो आम्ही. कारण बॉडी क्लॉक झालं असेल, 5:45ला उठतो. किंवा वेकेशनला जातो ना तेव्हा आम्ही दोघं एकमेकांना म्हणतो की इतर लोक कसे असे खूप झोपतात ना, ह्या वेळेला आपण तसं करूया. हा फोन वगैरे सगळं बंद, नाही उद्या उठायचंच नाही, एकमेकांना वॉर्न करतो आणि असं एकमेकांना हसतच असतो की तरी आपण असं उठणारच. असं म्हणजे सुट्टीला वेकेशन असे नाही छान झोप झाली ना, आणि घड्याळ बघावं तर 5:30, म्हणजे लाज वाटते आम्हाला. 5:30 ते 6 कदाचित. त्यात अजून एक असंही होतं की सकाळचं ब्रेकफास्ट टाइम हॉटेल्समध्ये टिपिकली 7 वाजताचा असतो. आम्हाला भूक पण लागते, पण आम्ही जरी उठलो नाही तरी आमच्याबरोबर अगस्त्य आणि कधी कधी हिची आई पण असते, ते लोक उठून ब्रेकफास्टला 7ला तिकडे आम्हाला कॉल करतात ना, म्हणजे आम्ही तोपर्यंत उठणारच की आम्हाला म्हणजे काय तुम्ही गेलात की आम्ही मुलगा तर म्हणजे आमच्या पुढे तो आंघोळ करून पण बसतो, तो आंघोळ करून जातो खाली, ब्रेकफास्ट करतो, परत वर येतो, म्हणतो मी झालं माझं ब्रेकफास्ट, आता मला काय करायचं ते मी. ही इज मोर लाईक की हॉटेलमध्ये 7ला ब्रेकफास्ट लिहिलं त्यांनी ओपन केलं किंवा 7ला लावायला काय सुरुवात करतात, शुड बी प्रिपेअर्ड. ऍक्च्युली ते होतं त्यांचं, ते 7ला जातात खाली आणि तिथे काही लागलेलं नसलं की आपल्याला रूमवर फोन करतो, आई आणि अजून लावलं नाही, म्हणजे मी काय करू, इथे आम्ही काही नाही करू शकत, मी नाही काय करू शकत, हा लावतील तेव्हा घे, नाही मग त्या आधी कॉफी तरी द्यायला सांग. आम्हाला वेळेचं हे असंच काहीच आहे. म्हणजे इव्हन तो उशिरा जेव्हा विकेंडला उठतो, उशिरा म्हणजे 6:30-7 इज लाईक त्याला पण म्हणजे त्याला पण लवकर. आणि बरं असं काही खास वळण लावलं असंही नाहीये ते. आय थिंक पण ते बघून अनेक गोष्टी शिकतात ना मुलं, तसंच आहे. पण या बाबतीत तुमचं एकमत झालं हे सुद्धा मला कौतुकास्पद वाटतंय, कारण या गोष्टीवरनं जोडप्यांमध्ये भांडणं होतात ना, एकाला वेळेवर जायचं असतं आणि एकाला थोडासा वेळ लागतो. आणि बरं म्हणजे टिपिकली बायका पण म्हणजे कसं शॉपिंग किंवा तयार होणं, ते माझंही तसं काहीच नाहीये. मला शॉपिंगचं तर अजिबात, म्हणजे आम्ही दोघंही असे आहोत की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, आणि तू तुझं आण मी माझं आणते. कुठल्या काउंटरला कमी गर्दी आहे तिकडे रांगेत तू इथे, मी इथे उभी राहते, मग पहिलं कोण तो तू इथे ये, असं वगैरे आम्ही करून बाहेर पडतो. प्राइस टॅग पण असे लवकर असं. त्यामुळे आमचं खूप पडतं. सो आम्ही म्हटलं ना की बेसिक पर्सनॅलिटी टाईप आमची थोडी वेगळी आहे, गप्पिष्ट आणि वगैरे त्या ह्याच्यामध्ये. पण ह्या अनेक बाबतीत तुम्ही सेम आहात, हे खरंच आयदर नशीब आहे किंवा तुम्ही ते तसं डेव्हलप केलंय.
थिंक नशीब आहे आधीपासून असायला पाहिजे डेव्हलप असं काही होणार. कारण खूप अवघड आहे कारण जनरली गर्ल्स लाईक शॉपिंग आणि म्हणजे किंवा पुरुष आहे म्हणजे मलाही नाही आवडत शॉपिंग नाही आवडत सवय आणि त्यामुळे आमचं बऱ्याच ह्याच्यामध्ये त्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम इव्हन वेळेत किंवा कुठे जायचं असलं इनफॅक्ट आमच्या लग्नात आम्ही पहिले होतो आम्ही दोघं कारण जनरली लोकांना कसं असतं रिसेप्शनला नवरी मुलगी तर येतच नाही नवरा मुलगा वगैरे सगळे आरामात येतात आमच्या रिसेप्शनला 1 तास आधी आम्ही जाऊन बसलेलो तिकडे आणि आमचे पाहुणे सांगितलेल्या वेळेच्या 1 तास नंतर आले म्हणजे तुम्हाला जवळजवळ झाडू पण घेऊन जात जा असं म्हणायची वेळ की तुम्ही एक झाडून ठेवा किंवा तुमचा डायसनचा सो लग्नाच्या ह्याच्या समथिंग रिलेटेड मी शाळेत मुलुंडला राहायचो आणि माझी शाळा जस्ट माझ्या घरातनं कंपाऊंड वॉल सेम होती बाहेर शाळा एवढी जवळ 7ची शाळा मी 6:30ला जायचो आणि माझे बाबा मला तेच म्हणाले काय झाडू मारायला चाललास का म्हणजे बाबांनाही सवय नाहीये का मग बाबांना सवय होती बाबा उठायचे पण बाबांचं एवढंच होतं की तुझी 7ची शाळा आहे ना मग तू 5 मिनिटं आधी जा ना घरात बस ना तू 6:30ला जाऊन काय करतो तुमच्या अंगात अगस्त्य पण तेच करतो कॉलेजमध्ये अर्धा पाऊण तास आधी जातो वेळेच्या सो 5 मिनिटं आधी पोहोचणारी लोक असतात बरोबर आम्ही 30 to 45 मिनिट्स आधी पोहोचतो पण अनुभव घेऊन पण तुम्ही त्यात बदल नाही केलाय ना यू आर हॅपी विथ दॅट म्हणजे आम्हाला ते कम्फर्टेबल विथ दॅट आम्ही एक टाइम सांगितला आम्ही त्या टाइमच्या आधी पोहोचलो हे आम्हाला पाहिजे असं त्याचं एक आम्हाला आणि त्याचं काही प्रेशर बिल्ड होतं असंही काही नाहीये ना म्हणजे इट इज जस्ट लाईक अगेन ऑटो मोड म्हणजे आता इथे येताना सुद्धा मी गुगल वरती चेक केलं आधी किती वेळ 32 मिनिटं दाखवली म्हणून मग आम्ही म्हटलं ठीक आहे 32 मिनिटांना अजून 10 मिनिटं आधी करून आपण 45 मिनिट्स आधी निघू आणि पोहोचलो 20 मिनिटं काय करायचं गुगल पण चुकलं त्याला आम्ही गुगल 10 मिनिटं चुकवली मॅपच्या बाबतीत होतच पण हे ना तुमच्यासाठी नात्यातलं जे नाविन्य आहे ते मेंटेन राहावं कारण आपण वर्षानुवर्ष एकत्र आहोत आपण त्याच रुटीन मध्ये अडकतो तर त्यासाठी तुम्ही काय करता असं खास एफर्ट असा काही आय थिंक सो घेतो का रे म्हणजे ओके आम्ही स्वतःसाठी टाइम काढतो आणि विकेंड्सला म्हणा की म्हणजे जर समजा असा एक महिना गेला की काहीच दोघं एकमेकांशी जास्ती बोलू पण नाही शकलो भेटलो नाही आहोत फक्त आमच्या चॅटवरती आम्ही चॅट करतोय तर मग देन वी मेक इट अ पॉइंट की आम्ही तो विकेंड आम्हीच दोघं बाहेर जातो आणि काय डिनर म्हणा किंवा 2-3 दिवस कुठे गेलो 2-3 दिवस कुठे फिरायला गेलो किंवा आणि बरं बाहेर म्हणजे असंही नाहीये आमचं की आम्हाला कुठे डिनरला फॅन्सी ठिकाणी जावं लागतं फॉर अस डिनर इज लाईक घरी शांतपणे बसलोय आपलं वरण खातोय तसंही चालतं किंवा आमची ठरलेली ठिकाणं आहेत घरापासून अशी 10 मिनिटावर ट्रॅफिक मधनं जाऊन कुठे फॅन्सी ठिकाणी नाही म्हणजे आम्ही तेवढं एफर्ट घेणार नाही आम्हाला जर गुगल मॅप उघडला आणि इथे सगळं आता लाल दिसलं की आम्ही घरातनच बाहेर पडणं आमचं वरण भात आणि दोघांचाही रादर तिघांचाही अतिशय फेवरेट आहे आम्हाला घरामध्ये कधीही कुठल्याही क्षणी वरण भात म्हणजे घरातलं जेवण म्हणजे आजकाल इट कॅन बी 2-1 वर्ष तरी घरातलं जेवण दोन काय जास्तीच आता कोविड नंतर ट्रॅव्हलिंग मध्ये पण माझं अपरिहार्य ना म्हणजे बाहेर गेल्यावर ते आणि आता आवडतंच त्यामुळे आता बाहेर सुद्धा ते लिमिटेड झालंय की काय खायचं ते पण माहिती आता हॉटेलमध्ये दाल खिचडी खायचं पण आम्ही हॉटेलमध्ये जाऊन दाल खिचडी खाणार तुम्ही नाही मी एकटा असतो नाही पण आपण दोघं असताना काय वेगळं आम्ही तिघं असताना पण तसंच करतो आमचा मुलगा पण आमच्यात सारखा आहे त्यामुळे आता काय करायचं नाही पण चुकून जर दुसरं काहीतरी ऑर्डर झालं तर मग गरीबांना द्यावं लागतं आणि आता गरीब समोर नाहीये आता 2 गरीब आहेत आणि नाही जरी आता मुलाला सुशी वगैरे आवडतं त्यामुळे तसं कधीतरी आम्ही जातो पण बाहेर जरी खाल्लं ना आणि कितीही चांगल्या ठिकाणी फॅन्सी ठिकाणी 5 स्टार असो सगळं जरी असलं तरी वी बोथ एंड अप डुईंग की ह्याच्यापेक्षा हे असं बरं असतं त्याच्यापेक्षा ते बरं असतं मग कधी कधी आम्हाला असं वाटतं की आपण बाहेर जायच्या लायकीचे नाही
आपण इट्स बेटर की आपण घरात खाऊ, आपण शांत खाऊ, आपल्याला आपल्याच हातचं आवडतं. चहा सारखंच आहे म्हणजे हे तुमच्या. पण असं असणं चांगलं नाही असं मला वाटतं कधी कधी. सो बेसिकली आमच्यासाठी वेगळं आहे ना, आम्हाला ऐकताना वेगळं वाटतं, त्यामुळे आम्हाला छान वाटतंय. सो बेसिकली आम्ही रुटीन ब्रेक करायला जातो हा आणि परत रुटीन करून येतो. रुटीन करून नाही. बट हॅव्हिंग सेड दॅट ओके, जर आम्ही अगदी देशाबाहेर आहोत तर वी आर व्हेरी अडॅप्टेबल. मग तिकडे जे मिळेल ते, मग तिकडे असं कधीच नाही की आम्हाला दाल खिचडी पाहिजे. मग मी जर जपानमध्ये तर आय विल इट सुशी असो, रामेन असो, कारी राईस असो, किंवा हा चायनाला आहे तर आता बिचारा चायनीज वगैरे पण खातो. बिचारा ऍक्च्युअल चायनीज खरं चायनीज, चिकन मंचुरियन नाही, चिकन शेजवान नाहीये तिकडे. चिकन शेजवान चायनीज नाही, नावं पण नाहीये तिकडे. सिचुआन डिस्ट्रिक्ट शेजवान नावाचं काहीच नाहीये. नाही, सो वेळ देणं एकमेकांना हे तुमच्या दृष्टीने. त्यामुळे इट कॅन बी ॲज सिम्पल ॲज की सकाळी लवकर आम्ही जे उठतो ना, कधी कधी इव्हन सुट्टीच्या दिवशी, इट इज मोर टू डू विथ की काय करायचंय का, तर काही नाही. म्हणजे तुम्ही उठून योगा वगैरे करता का, आम्ही व्यायाम करत असू, पण याचा अर्थ सकाळी व्यायामासाठी वगैरे उठत नाही. सकाळी आम्ही उठून कदाचित तो चहा एकत्र पितो आणि वी जस्ट एन्जॉय दॅट. आणि बरं असंही काही नाही की आपण कुठले गहन टॉपिक डिस्कस करतोय वगैरे, असंही काही नाही. जस्ट प्लेन सिम्पल एकत्र बसतो, चहा पितो, खिडकीतनं बाहेर बघतोय, सिम्पल. पण म्हणजे तुमचा पहिला चहा अंधारात असेल ना? येस येस. आधी आम्ही बाहेर बघतो खिडकीच्या, तेव्हा आम्हाला फक्त बिल्डिंगचे असे लाईट दिसतात. त्यामुळे कमाल, म्हणजे रोज सूर्योदय पाहताय तुम्ही. बघताय. कमाल, फारच छान सवय आणि खरंच कौतुकास्पद आहे. हे सोपं नाही. तुम्हाला तुम्ही ते करताय म्हणून असं वाटतं की रुटीन, पण हे सोपं नाहीये. त्यामुळे तुमचं कौतुक दोघांचं. पण याचे थोडंसं असंही होतं की आता जसं आम्हाला कोणी डिनरला वगैरे इन्व्हाइट केलं तर आमची जेवणाची वेळ, रात्रीच्या जेवणाची वेळ ही 5:30-6 आहे. 6:30 म्हणजे अरे आज उशीर झाला जरा जेवायला. मग तेव्हा पंचायत होत असेल ना? पण आम्ही जेवून जातो फक्त कंपनी किंवा केलं काही खाल्लं. आणि मग निघत पण असाल मग लवकर? हा, मे बी ट्राय टू. आम्हाला निघावं लागत नाही. म्हणजे काय होतं की ऑटोमॅटिक बसल्या बसल्याच असं दिसतं, डोळे असं मिटायला. ते लोक जाऊ दे तुझ्या डोळ्यावर. हिचं जास्ती होतं. मी ठीक आहे, ही म्हणजे मी झोपले असंही घडलेलं आहे. आय एम सो सॉरी. म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये ओरडा खात असाल ना तुम्ही सुरुवातीला? माहितीये. पण माझ्या कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझ्या मित्रांना माहिती होतं की, म्हणजे मी एकदा माझ्या मित्रांना घरी बोलवलं आणि मला रात्री 10 वाजता झोप आली. मी त्यांना म्हटलं मी चाललो झोपायला, तुम्हाला काय करायचं ते करा. ते लोक बेचारे सकाळी 3-4 वाजेपर्यंत काहीतरी करत बसले, ते मज्जा करत होते. हा, आणि नंतर त्यांनाच काय झालं माहित नाही, ते सकाळी 6 वाजता तसेच जागे राहिले आणि निघून मला सांगितलं अरे तू नव्हतास म्हणून आम्ही गेलो, आम्हाला झोप नव्हती येत. नाईट आउट तुमच्याकडे, तुम्ही झोपला. नाईट आउट. बट मध्यंतरी माझी नणंद आणि तिचा नवरा आणि आम्ही दोघं असे दुबईला भेटलो होतो वगैरे. आणि त्या दोघांसाठी सो दे बोथ आर फ्रॉम हॉटेल इंडस्ट्री आणि हॉस्पिटॅलिटी. त्यामुळे त्यांच्यासाठी द नाईट इज यंग वगैरे, म्हणजे अभि तो रात सुरू ही आहे, म्हणजे असं काय. आणि मला माझी नणंद आणि वी बोथ शेअर लाईक अ व्हेरी गुड बॉन्ड. ओके, म्हणजे आमची खूप छान मैत्री आहे. त्या दोन बहिणी आहेत. ती आता माझी बहीण मला जिजा म्हणते. सो मग आम्ही दोघी वाटेल ते गॉसिप करू शकतो, वाटेल ते. आम्हाला असं बोलल्याशिवाय चैन नाही पडत, असं आहे. तर ते लोक युकेला असतात, आम्ही असं तिसऱ्याच कुठल्या तरी देशात भेटायचं असं आमचं नेहमी ठरलेलं असतं. सो आम्ही, आणि ती नेहमी सांगते हे तू प्लीज अडेपणा करू नको, झोपायचं नाहीयेस. नाही मी जागी राहणार आहे. आणि मी अशी, म्हणजे नंतर सगळे गप्पा मारतायत आणि गौरव मला तू घोरत होतीस. अशी मान टाकून झोपले होते. गार्डन रेस्टॉरंट असतं ना, तिथे असा सोफा आहे, त्याच्यावर ही बसली, मी बाजूला बसलोय, बाकीचे सगळे बोलतायत आणि ड्रिंक्स एन्जॉय करतायत आणि ही अशी झोपलेली, अशी प्रॉपर. आणि 7 o'clock 7 वाजता एवढे सगळे छान गप्पा. बरं, आणि थंड होतं, थंडही आणि तशी लागते, उकाड्यात पण लागतच असेल ना. म्हणजे सो पण वन थिंग इज देअर की म्हणजे
ॲटलिस्ट टचवूड केलं पाहिजे. वी आर रिअली फॉर्च्युनेट की आजच्या काळात जेव्हा पीपल सफर फ्रॉम स्लीप डिसऑर्डर्स आणि लोक म्हणतात झोप लागत नाही, आम्ही दोघंही आमची झोप अगदी बाळासारखी म्हणजे अशी छान डीप स्लीप आहे. ऍट द सेम टाइम टचवूड ऍट द सेम टाइम तितकीच जागरूकपण आहे. म्हणजे जरा खुट झालं तर आम्ही जागे होतो की चाहूल पण पटकन लागते आपल्याला. आणि दोघे त्या बाबतीत सेम आहोत, प्रचंड सेम. वा वा, एकूणातच तुमच्या बाबतीत टचवूड आहे सगळं. सो स्वीट, खूप छान. तसं आपण नेहमी म्हणतो की लग्न दोन माणसांचं नाही तर दोन कुटुंबांचं होतं. तर तुमचं क्रिसक्रॉस आपापल्या कुटुंबांशी कसं आहे, तुमचं सासूबाईंशी आणि तुमचं इकडे सासू एकदम छान व्यवस्थित. म्हणजे काय तू सांग, तू बोल, तुला काय वाटतं माझं आणि सासू सासऱ्यांचं कसं आहे? चांगलं आहे पण फॉर्मल आहे. माझं हिच्याशी इनफॉर्मल आहे. बरोबर, इनफॉर्मल म्हणजे प्लीज ते एक्सप्लेन कर. फॉर्मल इनफॉर्मल म्हणजे ओके, मी फारच जोक वोक मारतो तिच्यावर आणि सो तुम्ही मित्र आहात म्हणजे सासूबाई आणि तुम्ही मित्र. मी आणि माझी नणंद जे रिलेशन शेअर करतो तसं गौरव आणि माझी आई रिलेशनशिप शेअर करतो. कमाल. मला म्हणजे तिला वाटत नाही काही किंवा मला असं हे वाटत नाही की मी चुकीचं सासूला वाव, त्यामुळे छान आहे दोघांनी. आणि माझं म्हणजे सासू सासरेच असं फक्त नाही सीमित, मी म्हणेन की अख्खं आंबेडकर कुटुंब इन जनरल. म्हणजे आय एम द काय म्हणतो रिलेशनशिप मॅनेजर ऍक्च्युली. कारण हा म्हणजे फोन करणं असो किंवा काय, आई बाबांना पण फोन करणं प्लीज. आणि आय थिंक सो याचे आई बाबा पण म्हणतील, सासू सासरे म्हणतील, दे विल से इट. हा नाही, हा म्हणजे हा आई अगं असं काम आहे, हे आहे, तू हे केलंयस का, हे असं कर, असं म्हणजे असं डिक्टेटरशिपच चालू असतं फोनवरती. वेरेज मीच गप्पा मारते तिच्याशी, त्यामुळे तू फॉर्मल इनफॉर्मलचं बोलूच नको. तू गप्पा मारते म्हणजे तू ते क्रेडिट कार्ड विकणार असतात तसं की आपको क्रेडिट कार्ड रिअली त्याचा टाईप जस्ट जनरली. माझं कसं एकदम स्पेसिफिक असतं ना, नाही चाहिए बस. वा वा, सगळ्यात छोटस संक्षिप्त स्वरूप. क्रेडिट कार्ड विकणारे पण नाही, मग लोन वालेच म्हणणं, लोनच विकायला सुरुवात करते म्हणणं. कारण मी पूर्णच सगळं रिलेशनशिपच पूर्ण नाही. पण ती म्हणजे ती जेवढं रिलेशनशिप कडे लक्ष देते बाकीच्या आणि सगळं पूर्ण फॅमिलीचं आणि द कोर फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, फ्रेंड सर्कल, याचे मित्र, सगळ्यांची मीच टच मध्ये असते. टच मध्ये असते एक आहे. पण जनरली मायाटी सुद्धा काय की मायाटी त्याचं इम्पॉर्टन्स एवढंच आहे की बरेच लोकांचे बर्थडेज म्हणा किंवा डेट्स म्हणा तिला लक्षात राहतात. माया नाही, ती मला सांगते की अरे विसरलायस आज याचा बर्थडे, मेसेज पाठव. सो तो एक बॅलन्स लागतो. म्हणजे आय एम ॲट हे कम्प्लीट की मला आता काही डोक्यात विचार करायचा नाही. इनफॅक्ट माझी नणंद कधी हा जर फोनवर आला ना व्हिडिओ, आमचा वीकेंडला व्हिडिओ कॉल होतो, तर हा जर व्हिडिओ कॉलवर दिसला तर ती सरळ ह्याला विचारते तुझं काही काम आहे का, म्हणजे कारण नाहीतर हा नुसतं बोलायला वगैरे याला काही जमत नाही, माहितीये. तुझं काय काम असेल तर पटकन सांग. नाही तर आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नको. वा वा, फारच कमाल. बरं, आता आपल्याकडे एक गेम सेक्शन असतो, तो तुमच्यासाठी नाहीये तर तुमच्यासाठी आपण एक वेगळा गेम सेक्शन करूया. बरं. आपल्याकडे अनेक भाषा आहेत, तर प्रेमाची भाषा या नावाचा आपण एक गेम सेक्शन करूया, ज्याच्यात तुमच्या ज्या अनेक भाषा आहेत त्यात तुम्ही बोलणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही त्यांना मराठीत प्रश्न विचारा. ओके, प्रश्न फक्त असे असले पाहिजे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती नसलं पाहिजे. तुम्ही मराठीत विचाराल आणि तुम्ही कुठल्या भाषेत बोलणार आहात हेही आम्हाला सांगा की हे आता जॅपनीज आहे, हे आता जे काही वेगवेगळ्या भाषा, आणि तुम्ही त्याच्यात उत्तर दिलं की तुम्हाला ते कळतंय का हे फक्त सांगा, आणि ते कळलेलं बरोबर आहे का. हा एक असा एक ओके. कारण कधी कधी असं आपण म्हणतो ना की भाषाच नाही, एक्सप्रेशन किंवा एक साऊंड मधून सुद्धा अर्थ कळतो, पण तो कधी कधीच फ्रिक्वेन्सी मॅच होते. नजर, आंखों के इशारे. तर बघूया आता काय फ्रिक्वेन्सी.
हा ते पण जर काही एक्सप्लेन केलं तर गेला तुम्ही. माझं काय झालं. येस चलो सो प्रश्न विचारा. ओके, उद्याचा तुझा प्रोग्राम काय? भाषा कुठली? जॅपनीज. ओके. आस्ता वाताशी वा जीमो ए इकिमास. संपलंय उत्तर संपलंय का पण माहित नाही ना आपल्याला. संपलंय उत्तर. किती क्यूट होतं. फुल स्टॉप. पण त्याच्यात एक त्यांनी टोनिंग पण दिलं, फार क्यूट. मला खूप गोड वाटलं. पण काही कळलं का? आणि शब्दांना माझं जोकच असेल ते खरं नसेल. अरे मी खरंच बोलते. हो पण मी तुला. अच्छा, तुम्ही काय ओळखलं? हा, उठली, नाश्ता केला, नाही मग झोपून गेली. तिचे मला असं काही नाहीये. मग काय होतं उत्तर हे? आस्ता म्हणजे उद्या, टुमॉरो. अच्छा, आष्टाचा नाश्ता केला त्यांनी. वाताशिवाय जीमो ए इकिमास. जीमो जिमला जाणार आहे. ओ, मग जिम भरून थांबायचं ना, मग मला कळलं असतं. नाश्त्याचं फक्त मिस झालं. डोक्यात नाश्ता आला म्हणून मग जिमचं जरा गेलं. वा वा वा. नेक्स्ट प्रश्न. काय विचारू तुला? काय आवडतं? तर तुझ्यातलं. हा, माझ्यातलं. चल ओके, चालेल. असं तरी आणि त्यांना खूप माझ्या लक्षात आलं की त्यांना बऱ्याच गोष्टी आवडतात तुमच्यातल्या. तर एखादी गोष्ट, नाही तर तुम्हाला ओळखायला पंचायती. आणि भाषा फ्रेंच मध्ये. फ्रेंच. ओके, हे मी थोडस कवितेतनं पण अशी एक ओळ बनवते. रोमॅन्टिक. Que tu fais. J'aime le thé que tu fais. आधीच असतं मला. तिसऱ्या शब्दाला यांना हसायला येतं. J'aime le thé que tu fais. हे झालंय. मी पण वाट बघते. तुला माझ्यातलं काय आवडतं त्यासाठी जेम परत म्हणून थोडीच येणार आहे. म्हणून बघितलं त्यांनी. काय होतं हे? मला तुझ्या हातचा चहा आवडतो. पण तू ओळखूच दिलं नाही तुम्ही. कॅफे नाही. जेम लचे क त्यू फे, जो तू बनवतोस. जो तू बनवतोस वगैरे नाही, चहा फक्त म्हणणार. पण ते तरी कळलं होतं का तुम्हाला? काय तू चहा म्हणाली असते ते कळलं असतं. ते चहा. ते म्हणा म्हणजे ते आपले देश काय ते काय मीठ दे तसं ते चहा ते. नाहीच कळलंय. जाऊ दे. एक लास्ट प्रश्न. एकदा तुला आठवतंय तरी का, मी जर्मनीला 2008ला जेव्हा गेले होते, दॅट वॉज आपल्या साखरपुड्यानंतर. तू तिकडनं मला एक पोस्ट कार्ड पाठवलेलं. हा, ते जर्मन भाषेत लिहून पाठवलेलं. मला वाटलं कोणाचं चुकीचं आलं म्हणून मी ठेवलेलं. पण मग ते नंतर विचारलं नाहीत का आल्यावर? सांगितलं नाही, नंतर मी विचारलं. पण हे काय अवघड किती केलं तुम्ही हे, म्हणजे कसं कळायचं म्हणून पाठवलं. ट्रेनिंग देते. जपानला गेले होते नाही, आणि त्यानंतर जपानला गेलेले ना, तेव्हा मग मी पोस्टाने वगैरे नाही पाठवलं, कारण मग तेव्हा कळलेलं फारच. तर तेव्हा मी त्याला वॉमिट बॅग्स मी ऑलवेज कलेक्ट करते सगळ्या विमानामध्ये. वॉमिट बॅग वरती एक पोएम लिहिली, आठवते का, जॅपनीज भाषेमध्ये. किती गोड. बाबा, मग ती आठवेल तुम्हाला? ते त्या क्षणी जे सुचलं ते वगैरे. चला एक लास्ट प्रश्न. आणि न हसता त्यांचं उत्तर ऐका बरं का, म्हणजे कळतंय का बघा. कॉन्सन्ट्रेट तर करून बघा. लास्ट प्रश्न. बापरे, तुझा प्रश्न विचारण्यात अर्थच नाही आहे, तू उत्तर काय देशील मला कळणारच नाही. कदाचित कळेलही, बघा तर. सोपं काहीतरी विचार, म्हणजे असं तुला काहीतरी माहिती, म्हणजे तुला कळेल अशासाठी. तुला अगस्त्य काय झालेलं पाहिजे? मोठेपणी काय व्हायला पाहिजे? अगस्त्य काय होणार आहे ते माहिती आहे मला, पण तुला तुझ्या मते अगस्त्यने काय झालं पाहिजे? ईशा.
आता मी एका शब्दात उत्तर दिलं, जपानी भाषेत. ईशा. ईशा म्हणजे मुलगी. चांगला माणूस. चांगला माणूस नाही असं म्हणजे तुला मी सोपं, त्याला डॉक्टर बनायचं म्हणून मी सोपं उत्तर दिलं. त्याला जे बनायचं पण आता ईशा तू ओळखलं नाही ईशा म्हणजे मुलगी काय असं म्हणतोय हा माणूस. काही होऊ शकते ना. किती सोपं मी दिलं तरी. पण हे असं काही तुम्ही घरी केलंय का कधी? नाही, जरा वेगवेगळ्या भाषा मला कधीच नाही, एवढ्या वर्षात नाही केलं. वाव. पहिल्यांदा झालं ना. ती मला जर म्हणजे तिने मला म्हणायला आली की तुला वेगवेगळ्या भाषा सांगते, तर मी तिला सांगतो ही एक्सेल आहे, तू पहिली भरून दे मला. मग तो आम्ही दोघं एकमेकांना होतो, तू तुझं कर आणि मी माझं कर. नाही पण मी माझी एक्सेल वेगळी असते. अगस्त्याचं लॉगबुक असतं की त्यांनी काय होमस्कूलच्या वेळेला काय झालंय काय नाही, कुठलं हे झालंय काय, त्याची फक्त नंबरची आकडेवारी झाली एक्सेल शीट, त्याचा माझा काही संबंध नाहीये, त्याच्यापासून मी लांबच राहते. सो वन थिंग दॅट I think so जी कॉमन नाही आहे, that is he is very good with numbers and I am very good with words. That's the main basic difference. कॉम्प्लिमेंट each other मग त्या अर्थी पण. किती छान. जसं आता तुम्ही म्हणालात की क्रिएटिव्ह, ऍक्च्युली ही बाजू क्रिएटिव्ह आहे आणि ही काय कॉर्पोरेट म्हणूया. आणि घरी पण तुम्ही अनेक कामं घेतलीत स्वतःकडे, तर हा वर्क लाईफ आणि घर आणि संसार आणि होम स्कूलिंग हे सगळं तुम्ही बॅलन्स कसं करता? कसं करतो आय थिंक हे आपसूक होत गेलंय. म्हणजे लाईक आय सेड की काही गोष्टी आपसूक म्हणजे वळण असल्यासारख्याच आमच्यात होत्या, म्हणजे ऑटो मोडवर होत गेल्या आणि त्यामुळे तो वर्क लाईफ बॅलन्स खास असं काही एक वेगळा एफर्ट आपण काही करतोय किंवा ते एक प्रेशर आहे असं काही कुठे जाणवलं नाही माझ्यामध्ये. तुला काय वाटतं? नाही सेम, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा कसं आहे की वर्क लाईफ बॅलन्स मध्ये घरातली काही कामं करायचं आणि स्वतःचं कामाचं काम म्हणजे कॉर्पोरेट लाईफ. आता घरातली काही कामं करायचं तर मला त्याचा काही लोड नाहीये. म्हणजे सिम्पल सांगायचं झालं तर ही काही बाहेर गेली, घरात खायला काही नाही, मी मॅगी बनवू शकतो, मी सँडविच बनवू शकतो, आय एम हॅपी विथ दॅट. कुकर पण पण त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन अरे आज हे नव्हतं खायला, म्हणजे या अपेक्षा पण नाहीये किंवा म्हणजे हे असे विचारही प्रॉब्लेम येत नाही डोक्यात. मे बी ही लॅक्स, सो बाकीच्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो मॅनेज. वन थिंग ही रिअली स्ट्रगल दॅट इज कुकिंग. बेसिक येतं त्याला, पण त्याच्यामध्ये सर्वायवल साठी येतं. ते असं कोणी म्हणलंय की मला घडीची पोळी पाहिजे आणि वगैरे, तर बेसिक तुम्हाला तुमचं येत असेल म्हणजे अंडपाव करून अगस्त्याचे डबे बनवण्यापासून ही कॅन मॅनेज, बॅलन्स तो ऑटोमॅटिकच चालतोय सध्या, ऑटो मोड मध्येच आहे. म्हणजे इनफॅक्ट थोडं ह्यामध्ये कॉम्प्लिमेंट होत असेल की हा जे एक्सेल शीट असल्यामुळे जे प्लॅनिंगचं पण प्लॅनिंग करणं आहे आणि त्या प्लॅनिंगचं प्लॅनिंग करणं आहे जे ते तो करतो. आणि त्यामधली जी काही क्रिएटिव्ह साईड आहे किंवा अचानक घडणाऱ्या गोष्टींसाठी पण जे एक असतं किंवा दररोज जे आपण प्लॅन केलं तसं होत नाही ते मी बघू शकते. त्यामुळे मग आम्ही त्या बाबतीत एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो. वाव, किती छान. आता तुम्ही खरं तर तुम्ही बऱ्याचपैकी विचारांनी सारखे आहात, पण तरी सुद्धा नवरा बायको म्हणल्यावर भांडण हे होतच असेल. तर अजूनही त्याच विषयावर आम्ही इतकी वर्ष झाली भांडतोय, असा काही हे आहे का विषय? किंवा एक विषय नाही, नवीन विषय असतात, नवीन विषय असतात. पण सगळ्याच्या मागचं कारण तेवढंच छोटं असतं, फालतू कारण असतं की म्हणजे जसं आता मी म्हटलं तर माझा ओसीडी म्हणतो की माझं हे टिपिकली ओसीडी मध्येच होतं, तू हे का उचललंस. ह्याला ना घरामध्ये सगळीकडे कापूर घालून ठेवतो हा, आणि ती कापराची जी पिशवी आहे, सो याच्या ओसीडी मध्ये नुसतं सिस्टमॅटिक आहे, माझ्या ओसीडी मध्ये सिस्टमॅटिक क्रिएटिव्ह ना. त्यामुळे ते कापराची पिशवी अशी हा प्रॅक्टिकली विचार करतो ही हाताशी मिळेल, पण ती हाताशी मिळताना ती तिकडे बकवास दिसते. ते मग ते असं मी थोडंसं ते कुठेतरी आड ठेवते किंवा हे ठेवते, मग ती का ठेवली असं वगैरे म्हणजे आमचं होतं. मग ते प्रॅक्टिकल भांडण आहे म्हणजे.
मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आपल्या आयुष्यात ना कधी कधी काही अवघड प्रसंग येऊन जातात आणि त्यावेळेला असं वाटतं की हा नसता तर हा अवघड प्रसंग पार करणं अवघड गेलं असतं किंवा क्रिस क्रॉस दोघांच्याही बाबतीत. तर असं काय कधी घडून गेलंय किंवा तेव्हा तुम्ही एकमेकांना कशी साथ दिलीत, तो प्रसंग कसा पार केलात? आय थिंक इनिशियल स्टेजेस मधलाच होता तो, राईट? अशा ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे लग्नाच्या पहिल्या वर्षामधलेच असे, कारण प्रॉब्ली नेमकं कळलेलं नसतं ती व्यक्ती काय आहे. आणि आमचं म्हणायला गेलं तर ना लव्ह मॅरेज ना अरेंज मॅरेज, म्हणजे एक व्यक्ती म्हणून एक नीट सोची समजी साजिश साजिश नाही सोची समजी प्लॅन किया हुआ प्लॅन की हुई शादी असं म्हणता येईल. त्यामुळे असं सगळं करताना मग हा नेमका काय आहे किंवा याला वाटत असेल ही नेमकी काय आहे, हे जे काय होतं दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट पिरियड टू टेल यू फ्रँकली. आज जे आम्ही म्हणतो की आम्हाला माहिती आहे आमचे स्वभाव सेम आहेत, पण हे तेव्हा माहिती नव्हतं की आम्ही सेम आहोत आणि हे सेम स्वभावामुळे भांडण होत आहेत हे कळायला पण वेळ लागतो ना. कारण ती भरपूर लोक म्हणून जातात तो ऑपोजिट्स अट्रॅक्ट वगैरे, पण आम्ही ऑपोजिट्स नाही आहोत, आम्ही सेम आहोत हेच कळायला आम्हाला खूप वेळ गेला. आय थिंक सो खूप म्हणजे तोच तो पहिला काळ. आणि त्यामध्ये आय थिंक सो हा जर नसता आणि जर खरंच खूप अपोजिट माणूस असता तर मला नाही वाटत जमलं असतं किंवा नाही सिरियसली नाही आय नो आय अग्री. म्हणजे इनिशियल पिरियड मध्ये असंही होतं ना की आम्ही दोघंही यंग होतो. एक तर जसं मी म्हणायचं अरेंज आणि फार प्लॅन्ड अरेंज असं आम्ही म्हणजे खूप एकमेकांशी बोललो पहिले, मग डिसाईड केलं, मग साखरपुडा, मग लग्न. जरी ते किती फास्ट असलं म्हणजे साखरपुडा एका 18 दिवसात साखरपुडा, 7 महिन्यात लग्न, पण ठीक आहे. पण ते एवढं अरेंज होतं आमच्या मनात आणि मग ते एक एक्सपेक्टेशन्स होते एकमेकांची. मग कळायला लागलं की ते एक्सपेक्टेशन्स कदाचित चुकीच्या ठेवल्या, पण ते कळेपर्यंत काही आपण पार करून जातो काही गोष्टी. म्हणजे त्यावेळी जर समजा ही नसती आणि तर तिचं अंडरस्टँडिंग माझ्यासारखं नसतं कदाचित नसतं जमलं. त्यामुळे मग ते आणि आय थिंक सो अजून एक असं आहे की थोडं डिफरंट रेट्स मध्ये हा खूप प्रॅक्टिकल आहे. मी थोडी काय म्हणतो थोडी फिक्शन क्रिएटिव्ह डिझनीलँड असं थोडं आहे माझ्यात. आणि सो माझं जे डोक्यातलं तो जे मला नेहमी म्हणतो ना की अमृता लाईफ इज नॉट सूरज बडजात्या, हे जे आहे ना ही मला कॉन्सेप्ट समजायला थोडा वेळ लागला. कारण फॉर मी इट वॉज मोर लाईक की हा हे असं थोडं होतं, पण ते इव्हेंच्युअली कळलं की नो म्हणजे इट कांट बी दॅट. हे थोडंसं इनिशियली कळेपर्यंत आय थिंक सो देर वर जसा आता हा एक्सेल शीट ठेवतो आणि हनीमूनला गेला असताना मला एक्सेल शीट मेंटेन करताय. आय स्टिल वंडरिंग की हा काय माणूस आहे, हाऊ कॅन यू बी रायटिंग एक्सेल शीट, असं काय लिहितोय हा, नारळ पाणी 10 रुपये वगैरे. म्हणजे बरं हा कंजूस नाहीये हे मला माहितीये, पण हे आज माहितीये किंवा हे ओव्हर द इयर्स कळलं. पण की ते जे फर्स्ट इम्प्रेशनला अवघड जातं आणि बरं हा बोलायचाच नाही, त्यामुळे मग if there's no communication, मग you sometimes there is gap अंडरस्टँडिंगची, एक्सपेक्टेशनची गॅप आहे अंडरस्टँडिंग. आणि मग आय थिंक सो वी इम्प्रूव्ड अवर कम्युनिकेशन, राईट? जितकं बोलायला लागलो तितकं वी इम्प्रूव्ड कम्युनिकेशन. आणि परत अगदी कम्युनिकेशन पण म्हणजे असं फार जास्ती बोलतोय अशातली गोष्ट नाही. आज पण आमचं फार टू द पॉइंट असतं. बरेच वेळा अगदीच जर वाटलं की नाही आपल्या दोघांना आज ब्रेक घ्यायचा आहे आम्ही ब्रेक घेतो. पुढच्या पिढीला ना नवरा बायकोना म्हणा किंवा रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या दोघांना बऱ्याच वेळा वाटतं की आपापली स्पेस हवी, जी आपण तर पूर्वी ऐकलेलंच नाहीये हे की काय स्पेस म्हणजे काय, पण ते कधी कधी आपण आपोआप एकमेकांना देतो पण स्पेस. तर तुम्ही ती स्पेस कशी देता एकमेकांना, आपापली स्पेस, आणि पुढच्या पिढीने याकडे कसं बघावं याविषयी तुम्हाला काय वाटतं? आपण एकमेकांना देतो ती स्पेस, राईट? म्हणजे आय थिंक आपापलं काम करताना असेल किंवा ओके समजा मी एखादा प्रोजेक्ट करते नवीन, तर ह्याचं जरी ओपिनियन घेतलं तरी
असं नाही होत की त्यांनी एक मला मत दिलं आणि तेच मी नाही केलं, म्हणजे समजा त्याच्या भलतंच काहीतरी केलंय वेगळं. पण ह्याचा अर्थ असं नाही होत की अरे मी तुला असं सांगितलं मग तू ते नाही केलं. सो इट इज अबाउट गिव्हिंग स्पेस की नो, म्हणजे शी आस्क्ड फॉर एन ओपिनियन, आय गिव्ह माय ओपिनियन, तो टॉपिक तिकडे संपतो. ही एक्सपेक्टेशन नाही मी ठेवू शकत की नाही पण मी सांगितलं मग तू केलं का नाही, असं नाही असू शकत. आणि सेम थिंग दी अदर वे, राईट. स्पेस इज नॉट जस्ट अबाउट की तुम्ही किती एकमेकांशी काय म्हणतो फिजिकली बोलत नाही आहात किंवा मेंटली बोलत नाही, एकमेकांच्या समोर राहून तुम्ही म्हणताय जा तू एकटी एन्जॉय करून हॉलिडे, दॅट्स नॉट रिअली स्पेस. म्हणजे इफ शी वॉन्ट्स टू शी कॅन, असंही आमचं अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे तिला उद्या एकटीला कुठेतरी जायचंय, ती म्हणाली नाही मला ना क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय, मला एकटीला कुठेतरी जायचंय आणि मी एकटी बसणार आणि काम करून माझं काय ते करतो. ते पण समोरच्याच घरामध्ये एवढं करेल. इफ यू वॉन्ट टू गो आउट, इट्स ऑल राईट. स्पेस इज अबाउट अंडरस्टँडिंग की समोरच्याला काय पाहिजे आणि देन विदाउट एक्सपेक्टेशन ते तुम्ही देणं. जर त्यातनं एक्सपेक्टेशन असेल की मी आता स्पेस दिला ना, आता तू मला स्पेस दे किंवा तू मला आता माझ्यासाठी हे कर, तर मग ती स्पेस नाही राहत. मग त्याचं मग डेफिनेशनच बदलतं, मग ते एक्सपेक्टेशन झालं. आणि आय थिंक सो कोर पर्सनॅलिटीज मध्येच आमच्या म्हणजे ही इज ऑल्सो नॉट द टाईप की ओ मी बॉईज ट्रिपवर चाललोय किंवा असं वगैरे, असं नाहीच आहे. त्यामुळे ते कोर स्वभावात नाहीये प्रॉब्लेम. जनरली जसं आता म्हणजे हिला ऍडव्हेंचर हे आवडत नाही, मी एकदा तिला फोर्स केलं, ती बसली. ती जेव्हा बसते तेव्हा सुद्धा ती एका प्रकारची तिने मला स्पेस दिली, रिस्पेक्ट दिला. तू बोललास म्हणून मी बसली, आय एम हॅपी. ती बसली नसती तरी आय वॉज हॅपी. तो स्पेसचा अर्थ जोपर्यंत लोकांना पूर्णपणे ते समजून घेत नाही तोपर्यंत नुसतं म्हणणं की आम्ही एकमेकांना स्पेस देतो म्हणजे काय करतो, एकमेकांशी बोलत नाही होत. नाही, उलट बोला. जर नाही बोलला तर ती स्पेस वाईड बनेल. नाही पण आणि अजून एक गोष्ट आहे, जसं तू म्हणाला की तिथे बसली आणि रिस्पेक्ट दिला म्हणून बसले, पण ओके मी घाबरते. प्रेम, इट इज दॅट ट्रस्ट. जसं मगाशी म्हणला प्रेम म्हणजे काय, तर इट इज दॅट ट्रस्ट, इट इज दॅट ट्रान्सपेरन्सी. तर मला ही ट्रस्ट आहे, मला माहिती आहे की हा ओके म्हणजे इफ ही इज सेइंग आय नो नथिंग इज गोइंग टू हॅपन, तर मी बसू शकते. मला नाही वाटत बाकी कोणाबरोबर मी बसू शकेन किंवा कितीही जवळची व्यक्ती असेल काय असेल, मला नाही वाटत. बट आय नो दॅट ओके नो, त्याने मला पकडलंय, मला नाही होणार आहे काय, आय नो दॅट. जरी मी त्या रोलर कोस्टर त्याला शिव्या घातल्या, त्याच्यानंतर माझा कसा गेला, बट आणि प्रॉब्ली स्काय डायव्हिंग त्याला करायचंय माझ्या बरोबरच करायचंय, कदाचित तुम्ही असं तेही मी करेन अगेन, ओरडेन, किंचाळेन, शिव्या घालेन, पण करेन. किती गोड. वा वा, छान. आमच्यामध्ये स्पेस इज दॅट, हेच अंडरस्टँडिंग एक. आणि कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कम्युनिकेटच नाही केलं आणि त्याला तुम्ही स्पेस देणं म्हणताय तर स्पेस इज मोर लाईक रिस्पेक्ट होती. आता इव्हन नवरा बायको, आई वडील मुलांना जसं आता मुलं आणि स्पेस इज व्हॉट रिस्पेक्टिंग आणि नॉन जजमेंटल राहणं इव्हन ॲज पेरेंट्स. म्हणजे आता आमचा मुलगा जर एखादं त्याचं मत देतोय तर त्याच्यावरती अरे तू असं कसं बोललास असं लगेच रिॲक्ट करण्यापेक्षा ओके त्यांनी त्याचं मत दिलेलं आहे, कदाचित आपल्यासाठी ते नवीन आहे, आपल्याला म्हणून मला ते हजम नाही झालं म्हणून आय कॅन्ट रिॲक्ट लाईक तू हे असं बोलू नाही शकत किंवा अरे हे आपल्यात असं नसतं किंवा अरे अरे असं नको बोलूस, असं लगेच त्याला म्हणजे आम्ही त्याला हे कधीच दिलेलं नाहीये. त्यामुळे त्याला त्याची मतं आहेत आणि त्याच्या मतांना आम्ही रिस्पेक्ट देतो, हेही त्याला एक स्पेसच आहे. सो आय थिंक सो ही जी एक इक्वेशन आहे ही सगळीकडे आणि हे लागू होतं. वा वा, किती छान बोललात, खूपच मस्त खरंच. सो अमृता, तुम्ही मीही ऐकले आणि मीही खूप इम्प्रेस झाले होते अबाउट द सुपर वुमन जो कोट तुमच्या मनातला आहे, तर त्याविषयी काय सांगाल की नात्यात किंवा घरात काही स्त्रियांना असं वाटतं की अरे सुपर वुमन असणं म्हणजे
कमाल आहे. तर त्याविषयी तुमचं मत मला पुन्हा एकदा ऐकून घ्यायला आवडेल. मला नेहमी असं वाटतं की सुपर वुमन, आयडियल आई, बेस्ट मदर, हॅपी मदर्स डे, हॅपी वुमेन्स डे, ओके हे दिवस असावे. जसं हॅपी फादर्स डे, हॅपी मेन्स डे हे आहे, हॅपी फ्रेंडशिप डे आहे, तसंच असावं. ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या खांद्यावरती जो एक बोजा अडकवतो, घालून घेतो, आपल्या स्वतःलाच वाढवून घेतो, ह्याची गरज नाहीये की कुठेतरी मी परफेक्ट मॉमच्या नावाखाली मी काय होतेय. म्हणजे ओके मी ड्राईव्ह पण मीच करतेय, मी ते क्राफ्ट जे बनवायचंय किंवा ते काय DIY एक्सपेरिमेंट्स आहेत त्या पण सगळ्या बेस्ट बनवून देते माझ्या मुलाच्या, कारण त्याच्या सगळ्यात बेस्ट झाल्या पाहिजे. ठीक आहे ना, ते घाणेरडं ड्रॉइंग त्यांनी खरं बनवलंय तेच सबमिट करूया आणि मे बी द चाइल्ड विल बी मोर हॅपी, यू विल बी रिलॅक्स्ड की ओके फाईन त्यांनी ते सबमिट केलं, त्याचा एक वेगळा आनंद आहे. ते परफेक्ट ची जी व्याख्या आहे ना, त्या परफेक्शनच्या भीतीमध्ये किंवा त्या परफेक्शनच्या एक्सपेक्टेशननी आपणच आपल्याला स्वतःला दमवून घेतोय, आपणच आपण स्वतःला प्रचंड त्यामध्ये दबले जातोय आणि मग आपल्याला वाटतं की अरे हा समाज मला असं करतोय. आय थिंक सो नाव इज द टाइम, अटलिस्ट आपण ज्या प्रगत कुटुंबांमध्ये आहोत इकडे आपल्याला समाजाचा तेवढा प्रश्न येत नाहीये. कदाचित येत असेल तो थोड्याफार प्रमाणात येत असेल, पण माझ्या मते स्त्रीला मदत करण्याची किंवा एकमेकींना पाठिंबा द्यायची गरज आहे. आपणच आपले की उत्कृष्ट मोदक स्पर्धा नुसते गणपतीतच आपण खाणार आहोत, तर तो मोदक आहे उत्कृष्ट कोणी बनवलाय ह्याची पैज लावण्याची शर्यत लावण्याची गरजच नाहीये. सो तिकडेच आपण कुठेतरी आपण स्वतःला नॉर्मलाइज करणं जे आहे ना या सगळ्या गोष्टी याची गरज आहे की इट्स ओके, हा पण मोदक आहे, हा पण मोदक आहे. पोळी ही गोलच बनली पाहिजे असं नाहीये. म्हणजे मी उत्तम स्वयंपाक केला तरी माझी पोळी चपाती ही गोल बनत नाही, कुठल्याही आकाराची बनते, पण ती छान बनते आणि दॅट इज ओके. हे स्वतःला सांगणं प्रचंड गरजेचं आहे. आणि सुपर वुमन हा जो टॅग आहे ना, मलाही कोणी म्हणलं ना अरे वा तू खूप छान सगळं मल्टीटास्क करतेस. हो मी मल्टीटास्क करते, पण तू अरे तू तर एकदम सुपर वुमन आहे. नाही असं जोकिंगली पण कोणी म्हटलं की म्हणजे नाही बा प्लीज मला सुपर वुमन म्हणू नका, कारण पुरुष हा नेहमी असा म्हणजे तो हरक्युलिस असा ते नेहमी असं दाखवलेलं असतं. बघ साध्या साध्या गोष्टी आहेत की पुरुषांनी काळे पांढरे केस असले तर सॉल्ट अँड पेपर लुक वा, पण बाईचे म्हणजे काळेच केस असले पाहिजे, संतूर मॉमच पाहिजे. हे सगळेच छोटे छोटे एक्सपेक्टेशन्स आहेत which build up on us. Rather I say that's okay. कधी कधी पांढरे केसेसचा तो मस्कारा काढायचा थोडासा लावला किंवा ते दिसले तरी काय हरकत आहे, झालंय वय जे काय आहे ते. सो व्हॉट आय मीन टू से आपणच आपले एक्सपेक्टेशन जर नाही वाढवले आणि नॉर्मलाइज अ लॉट ऑफ थिंग्स. जसं मी लहान मुलांच्या बाबतीत म्हणते की अरे हॅरी पॉटर नाही वाचलं म्हणजे हॅरी पॉटर हे काही बेसलाईन नाहीये. कदाचित त्या मुलाला भिंपी किडच आवडतं, त्याला हॅरी पॉटर नाही आवडत आहे आणि इट इज ओके. बरोबर. नॉर्मलायझिंग थिंग्स इज इम्पॉर्टंट. जसं म्हटलं तसं पोळी ही ऑस्ट्रेलियाच्या मापाची झाल्याबद्दल एक रील येतो माहिती, लव्ह मॅरेजची पोळी ही ऑस्ट्रेलियाची मापाची येते आणि अरेंज मॅरेज मधली पोळी म्हणजे गोल येते. म्हणजे त्या लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा त्या रील्स मधनं तुम्ही म्हणताय की ती पोळीवरनं त्या बाईला तुम्ही जज करताय. दॅट्स सो रॉंग. सो आय फील इट्स हाय टाइम की आपण त्या पोळीवरनं मॅरेजेस जज करायला लागू आणि असं अटलिस्ट कॉन्टेंट नका क्रिएट करू. रादर पोळी येत नाही इज ऑल्सो ओके. इट्स ऑल्सो ओके, म्हणजे इट्स नॉट नीडेड. पोळी और नो पोळी. पोळीने ब्लोट पण होतं. ऑफिशियली 40s. कमाल. आता तुमचे स्वतःचे खूप व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. आमच्या द अनुरूप शो मध्ये आम्ही नेहमी असं म्हणतो की आता आपण प्रेम कसं व्यक्त करतो, तर स्माइली, कधीतरी बदाम आणि हे छोट्या छोट्या गोष्टी. पत्र लिहिणं जी आपली पूर्वीची परंपरा होती ती आता जवळजवळ नाहीशीच झाली आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं तुम्ही
वेगवेगळ्या भाषांमध्ये पत्र लिहिलेलीच आहेत. तर इथे आपण जाता जाता एक पत्र पण वोकल पत्र म्हणतो. म्हणजे अगदी प्रिय गौरव, तुझीच अमृता, असं सगळ्या पद्धतीने आता इथे तुम्ही जे सुचेल तुम्हाला आयत्या वेळेला ते दोघांनी एकमेकांना वोकल पत्र म्हणावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्यातून जे तुम्हाला एकमेकांना सांगायचं असेल ते. ओके, तू सांग ना पहिला, तू म्हण ना पहिलं पत्र. तुला माहितीये माझं काय होतं, मी कुठे जातो बरकट. हो, भयंकर. त्याचे शाळेतले निबंध वगैरे अशा मी ज्या स्टोरीज ऐकल्यात भावांकडनं की कमालीची पत्र लिहिली आहेत त्यांनी शाळेतच. पत्र म्हणजे आपण लिहितो ते एक्झाम पेपरची पत्र, बाकीची नाही. शाळेत काय होतं की ते एक हे असायचं ना प्रेशर की बाजूचा मुलगा खूप लिहितोय, मी का नाही लिहितो. मग मी लिहित जायचो, मला सुचायचं नाही, मग माझं कनेक्ट जायचं. तर काय झालेलं, एक टॉपिक असा होता की मामाच्या मुलीचं लग्न. टॉपिक नव्हता रे, प्रसंग. मग मामाचे लग्न चालू झालं, मामाची मुलगी हे सगळं. मग ती मामाची मुलगी साडी बदलायला गेली आणि मग काय झालं माहित नाही. मग मी ते सगळं ते प्रसंग म्हणजे डिस्कनेक्ट झालं कुठेतरी आणि ते नुसतं डिस्क्राईब करत गेलो. आणि मग शेवटी आलो की आता ती मुलगी चालली नवऱ्या मुलाबरोबर. मामाची मुलगी रडत होती आणि काकाची मुलगी गाडीत बसून आमच्या डेली सोपची गोष्ट असू शकते. माझं वाचून त्यासाठी मला टीचरनी सुरुवातीला कुणाचं लग्न होतं आणि शेवटी कुणाचं झालं, एवढं कसं काय, असं कसं झालं. त्याला म्हणून कदाचित लँग्वेज पर्सन हा एक्सेल शीट, पण लँग्वेज पर्सन मिळाली त्यामुळे. सो मराठीच्या पेपरमध्ये पण ना तू तुटवड्याचा विरुद्धार्थी त्यांनी जोडवडा लिहिलेला. वडा महत्वाचा. तसंच ते मग अरे बापरे, म्हणूनच मगाशी नाश्ता पण जे ट्रान्सलेट केला ना, तो काय शब्द होता ओरिजिनल? आष्टा. सो हा पत्र प्रिय गौरव. ओके, डेट लिहिली. मग प्रिय गौरव, तू कुठे साऊथ आफ्रिकेत किंवा चायनाला आहेस म्हणून मी तुला पत्र लिहिते. सनविवी लिहितात ना, तसं मग मी लिहीन स मी वी वी, सप्रेम मिठी विनंती विशेष. किती बरेच दिवसात तिथे व्हॉट्सअप बँड आहे, तर मग आपलं चॅट झालेलं नाहीये. टेक्नॉलॉजीच्या काळात सुद्धा हे लक्षात आलं की अशा देशात तुम्ही असाल तर टेक्नॉलॉजी कामी येत नाही आणि तुमचं संपर्क कसा संपर्कात राहावं हे कळे ना, म्हणून पत्र लिहिते. आज जेवायला सकाळी नाश्त्याला बटाटे पोहे बनवले होते आणि जेवणावर गोड शिरा पण केलाय. आणि म्हणून आठवण आली, कारण तुला नक्कीच चायनामध्ये असे काही पदार्थ मिळत नसणार. आणि एवढंच लिहिते यामध्ये की खाण्यावरनच अर्थात आठवण येणार, कारण बिईंग अ फूडी बोथ ऑफ अस, ऑब्व्हियसली आय मिस यू व्हाईल ईटिंग दॅट बटाटे पोहे अँड शिरा. आणि लवकर ये म्हणजे गरमागरम खाता येतील, तोपर्यंत मीच खाते. त्याच्यावर जास्त ही गोष्ट पत्र मला नाही वाटत लिहू शकेल. तुझी आणि तुझीच वगैरे असं फुल चीझी अमृता. स्माइली आणि स्माइली, हा असा ड्रॉ करून असं स्माइली, कारण मी स्माइली फेस ड्रॉ करते. स्माइलीज खूप आवडतात. सो या, आणि प्रत्येक वाक्यानंतर असे 3 डॉट्स, टिंब टिंब टिंब. कमाल, फारच छान, व्हेरी नाईस. प्रॅक्टिकल पत्र होतं एकदम. आम्ही तेवढे चीझी नाही आहोत, असं खूपच प्रॅक्टिकल होतं. मी तुझ्याहून प्रॅक्टिकल पत्र देतो. बघूया बघूया. नेव्हर नो, यू आर सरप्राइजिंग मी टुडे. नो नो.
सो तू प्रियगौरव म्हणे प्रिया अमृता. म्हणून काय मग तुला मला प्रिय नाही म्हणायचं. अमृता म्हटलं असतं त्यात काय. नाही जोक प्रिया अमृता. डेट तुझ्या दिवसांपासून 10 दिवस पुढे. ठीक आहे. तुझं पत्र मिळालं. वाव. तू म्हणालीस व्हॉट्सअप नाही आहे, बँड आहे, पण मी रोमिंगवर आहे, माझं व्हॉट्सअप चालू आहे. एकदा तरी ग्रुपवर जाऊन चेक करायचे. मी नसलो की बरोबर तू हे सगळं बनवतेस, ते मला आवडतं खायला. असताना पण जास्ती वेळा बनव, ते खाता येईल. कदाचित आपण दोघं एकत्र बसून खाऊ. ओके. मी पत्र लिहितोय कारण का तुला माहित नाही की व्हॉट्सअप चालू आहे. मी व्हॉट्सअपवर पाठवलं असते सगळं तुला. पण जोक्स अपार्ट, आय एम रिअली मिसिंग यू हिअर. आय विश्ड दॅट वी बोथ वर हिअर टुगेदर लाईक वी नॉर्मली ट्रॅव्हल. लव्हिंग यू ऑलवेज, गौरव. पत्राला उत्तर दिलेलं ऐकलंय. म्हणून तुला पहिलं बोलली यायचं नव्हतं पत्र. माझ्या डोक्यात तेवढंच सुचत होतं की मी उत्तर देऊ शकतो. आधीच ठरलं होतं. प्लॅन. फारच छान. वा, मस्त गप्पा झाल्यात आपल्या. आता या छान गप्पा झाल्यात याबद्दल तुम्हाला एक छोटीशी भेट. ओ वाव. अरे वा. थँक्यू. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि द अनुरूप शो मध्ये तुमच्या मते अनुरूप नातं असण्यासाठी काय असायला हवं एखाद्या जोडप्यात? अनुरूपचा पहिला अर्थ सांग. मॅचिंग. आपण एवढं माझ्या मराठीवरती बोलतो. अनुरूप मध्ये एका वेगळ्या भाषेत आम्हाला सांगा ना काय अनुरूप जॅपनीज मध्ये. अनुरूप म्हणजे मॅचिंग, ओनाजी म्हणता येईल, पण तो असा ती मजा नाहीये जो अनुरूप शब्दात आहे. वा वा. नाही तसं नाही म्हणणार. ओनाजी सिमिलर ऍक्च्युली, सेम किंवा ओनाजी, पण या एनिवे. हा, परत एकदा तुमचं. येस, अनुरूप नातं असावं यासाठी काय करावं एखाद्या जोडप्याने? पेशन्स द्यावा नात्याला. आणि पर्सिव्हिअरन्स येतो पेशन्स मध्येच आला. पेशन्स दिलं असतं, पर्सिव्हिअरन्स आला. मला वाटलं कॉर्पोरेटचे शब्द. पेशन्स म्हणजे नात्याला वेळ द्यावा बेसिकली, राईट. कारण का तुम्ही जसं आमचं चालू झालं एका एक्सपेक्टेशन्सने चालू होतं, पण ती एक्सपेक्टेशन्स मीट नाही झाली तर ते नातं नाहीये असं नाहीये. वा. राईट. तर त्यामुळे तेवढा वेळ द्यावा नात्याला. आणि दुसरं, वेळ देताना एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करावा, रादर दॅन की हे माझं एक्सपेक्टेशन आहे असंच झालं पाहिजे. माझ्या मते ते दॅट इज वेअर इट इज. जस्ट टू ऍड ऑन दॅट की म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये म्हटलं तर लव्ह इज किंवा रिलेशनशिप इज लाईक वाईन, मच्युअर होते. पण मी म्हणते आपल्याकडे आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या पद्धतीप्रमाणे नाती ही लोणच्यासारखी असतात. तिखट मिठाची, आंबट तिखट खारट हे सगळं त्यामध्ये या चवी आहेत. आणि ते लोणचं मात्र जितकं मुरतं तितकं ते जास्ती चविष्ट लागतं. हीच खरी गंमत आहे. त्यामुळे ती बरणी नीट जपा, ओले हात जाऊ देऊ नका. तेवढंच नातं टिकवण्याचं माझ्या मते रहस्य. आणि ते रहस्य नाहीच आहे, म्हणजे अगदी सोपं आहे खरं. वा वा, हे पुढच्या पिढीसाठी किती महत्वाचं आहे. फारच छान बोलला दोघंही. वा, मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारून. आय होप तुम्हालाही मज्जा आली असेल. कदाचित तुम्हालाही काही नवीन गोष्टी एकमेकांविषयी कळल्या असतील, किंवा वाटत नाही
असं आम्ही कधी याविषयी बोललो असतो. एकमेकांशी आम्ही असं डायरेक्ट बोललो नाही आहोत, आम्हाला माहिती आहे त्याच गोष्टी, पण असं समोर कधी बोललो नाही. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा द अनुरूप शो मधून तुमच्या या नात्याविषयी कळणार आहे. तुम्ही दोघं एकत्र द अनुरूप शो मध्ये पहिल्यांदा आलात, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे टीम म्हणून. आणि छान गप्पा झाल्या आपल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.